हमारे वीडियो मसीहों के लिए, बाइबल सिखाने के लिए और उन लोगों के लिए बनाए जाते हैं जो सच्चे परमेश्वर को ढूंढ रहे हैं। किसी अन्य धर्म की आलोचना करना या उसके अनुयायियों का अपमान करना हमारा उद्देश्य बिल्कुल नहीं है, लेकिन कई क्षेत्रों में बाइबल की शिक्षाएं अन्य धर्मों के साथ मेल नहीं खाती। इसलिए अगर किसी को बाइबल की इन शिक्षाओं से ठेस पहुंचती हो तो कृपया हमारे वीडियो को न देखें। धन्यवाद। हम एक बार फिर से पुरुष लोग सब पुरुष यहाँ जितने हैं सब पुरुष लोग एक बार वापस प्रभु यीशु की जय बोलेंगे। ठीक है, सिर्फ पुरुष लोग बोले यीशु महाराज की जय। हाथ ऊपर करके बोले यीशु महाराज की जय, बोले यीशु महाराज की जय, बोले यीशु महाराज की जय। आपके बच्चों का आप हाथ ऐसा कराने का, तब वो बच्चों को आदत हो जाएगी। वेदी पर भी जो करना। ठीक है, प्रभु के नाम की स्तुति हो। आज हम लोग वचन की ओर जाएंगे। आज हम लोग वचन के लिए जाऊँगा। हम लोग निकालेंगे मत्ती अध्याय 1, मैथ्यू चैप्टर 1 उसका 16। मत्ती शुभवर्तमान पत्राचे 1:16। मत्ती अध्याय 1 उसका 16। मत्ती शुभवर्तमान पत्राचे 1:16। मैथ्यू चैप्टर 1 वर्स 16। याकूब से यूसुफ उत्पन्न हुआ जो मरियम का पति था, और मरियम से यीशु जो मसीह कहलाता है उत्पन्न हुआ। आणि याकोबाला योसेफ झाला, ज्या मरियमपासून ख्रिस्त म्हटलेला यीशु जन्मला, तिचा हा पती। हम आंखों को बंद करेंगे, हम प्रार्थना करेंगे। पवित्र पवित्र करुणामय प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु हम आपके सामने आते हैं। हम आपको धन्यवाद देते, मेरे राजा मेरे महान पवित्र सेनाधीश पिता प्रभु, वचन की सेवा को आपके हाथ में देते। आपका वचन क्या ही सुंदर, क्या ही पवित्र, क्या ही शुद्ध, इसलिए वचन ध्यान से सुनने के लिए और जो हम सुनते वही पालन करने के लिए मदद करना, वचन को प्रभु समझने के लिए मदद करना। आज हर एक पुरुष प्रभु जोसेफ के जैसा धर्मी होने के लिए मदद करना, ये मेरी विनती है प्रभु। आप चाहते हो कि हर पुरुष धर्मी हो, इसलिए प्रभु हर पुरुष धर्मी होने के लिए उसे प्रभु से प्यार करने के लिए मदद करो। ये मेरी विनती, मेरी प्रार्थना है, आपके हाथों में देते प्रभु यीशु के नाम से, आमीन। प्रेज़ द लॉर्ड। प्रभु के नाम की स्तुति हो। हम यहाँ देखते हैं यूसुफ के बारे में। आज इथे आम्ही बघणार आहे योसेफाबद्दल। जोसेफ जो याकूब का बेटा है, योसेफ हा याकोबाचा मुलगा आहे। और हम यहाँ देखते हैं कि वो उसकी मंगनी किसके साथ हुई थी? मरियम के साथ। आणि त्याचा साखरपुडा कोणाबरोबर झाला? मरियमच्या बरोबर। वो मरियम जो यीशु को जन्म देने वाली थी, आणि ती मरियम जी यीशु ख्रिस्ताला जन्म देणार होती। हम सबसे पहले हम देखेंगे जोसेफ कैसा है। आणि आता पहिले आपण पाहणार आहे योसेफाबद्दल। योसेफ कसा आहे? हम देखेंगे वही अध्याय का 19 वचन पढ़ेंगे। आणि मत्ती शुभवर्तमान पत्राचे 1:19। मत्ती अध्याय का उसी अध्याय का 1:19 पढ़ेंगे। तिचा पती योसेफ नीतिमान होता। क्या था? पहली बात तो वहाँ लिखा है कि योसेफ कैसा था? जोसेफ कैसा था? नीतिमान था, यानी धर्मी। हम यहाँ देखते हैं कि जोसेफ धर्मी था, यानी परमेश्वर को प्यार करने वाला था। योसेफ कसा होता? तो देवाला प्रेम करणारा होता, और उसके ऊपर विश्वास करने वाला, आणि त्याच्यावर विश्वास करणारा होता। धर्मी का अर्थ क्या है? नीतिमानाचा अर्थ काय आहे? उसका अर्थ है परमेश्वर की नजर में जो सही है वो करने वाला। परमेश्वराच्या नजरेत जे बरोबर आहे, योग्य आहे ते करणारा, उसे कहते हैं धर्मी। त्याला बोलतात नीतिमान। तो आज अगर हम देखेंगे तो हम सब धर्मी कहलाए जाते हैं। आज आम्ही सर्व नीतिमान बोलण्यात येतो, लेकिन हम धर्मी कैसे ठहराए जाते हैं? आणि आपण नीतिमान कसे ठरवण्यात आलो? जब हमने यीशु मसीह पर विश्वास किया, जेव्हा आम्ही येशूवर विश्वास ठेवला, विश्वास करके हम काम कर रहे हैं, उसे अंगीकार किया और उसके पद चिन्हों पर चल रहे, इसीलिए हम धर्मी हैं। विश्वास ठेवून आम्ही काम केलं आणि काम करताना आपण त्याच्या वाटेवर चालतोय, इसीलिए आज हम धर्मी हैं।
त्यामुळे आज आम्ही नीतिमान आहे. हमारे लिए सब काम यीशु ने किया. आमच्यासाठी सगळं काम येशू ख्रिस्ताने केलं. हमें सिर्फ आज विश्वास करना है. आम्हाला फक्त आज विश्वास करायचा हार्ड आहे. काम नहीं है, हे कठीण काम नाही, विश्वास रखना है. विश्वास ठेवायचा. लेकिन परमेश्वर ने दया की इसलिए हम विश्वास कर पाए. देवाने आपल्यावर दया केली म्हणून आपण विश्वास ठेवण्यात आलो. हाँ, ये अगर प्रभु की दया नहीं होती तो हम प्रभु पर विश्वास नहीं करते. देवाची दया नसली असती तर आपण नीतिमान ठरवण्यात नाही आलो असतो. अपन विश्वास ठेवला नसता. आपण विश्वास ठेवला नसता. हम विश्वास ही नहीं होते ना. आम्ही विश्वासही नसतो. हाँ, तो इसी कारण से प्रियो परमेश्वर के वचन के अनुसार देवाच्या वचनाच्या अनुसार यहाँ पर अगर जुने करार में अगर किसी को धर्मी बोला जाता है, इथे जुन्या करारात नीतिमान कोणाला बोलण्यात आलाय तर उसे वो कैसा होता है धर्मी. तो कसा असतो धर्मी. एक पहला पॉइंट, वो परमेश्वर को विश्वास करने वाला होता है. पहिला मुद्दा काय आहे तर नीतिमान बोलण्यात जो माणूस नीतिमान बोलण्यात आलाय त्याचं पहिलं काम काय तो धर्मी असला पाहिजे. देवावर विश्वास ठेवण्यात आला पाहिजे. वो पूरे मन से परमेश्वर पर विश्वास करता है. तो पूर्ण मनाने देवावर विश्वास ठेवायला पाहिजे. नहीं रखता है, ठेवतो. वो किसी और पर नहीं रखता. तो कोणा दुसऱ्यांवर विश्वास ठेवत नाही. वो जब जुने करार में आप देखोगे उस समय भी मूर्ति पूजा थी. जुन्या करारात पण मूर्ति पूजा होती. अगर आप जो उत्पत्ति अध्याय 6 में पढ़ोगे तो मानव क्या कर रहे थे उस समय, जो बुरे हो गए थे वो मूर्ति पूजा कर रहे थे. आता मी जर उत्पत्ती अध्याय 6 मध्ये पाहिलं तर त्याच्यात काय लिहिलंय की जे माणूस होते ते मूर्ति पूजा करत होते. हाँ, ते परमेश्वर का वचन के जो बुराई उनके मन में भरी हुई थी, त्याच्या मनात वाईट भरलेलं. तो वो क्या कर रहे थे मूर्ति पूजा. तर ते काय करत होते मूर्ति पूजा करत करते थे जादूटोना करत होते. और वो लोग मर्डर करते थे, खून करत होते, झूठ बोलते थे, लबाड बोलायचे, हत्या करते थे, गाली देते थे, शिव्या द्यायचे, निंदा करते थे, निंदा करायचे, बुराई काम करते थे, घाण काम करायचे, दूसरों को लूटते थे, दुसऱ्यांना लुबाडायचे, चालाकी करते थे. चोरी करायचे. ऐसे कालों में हम बाइबल में देखते हैं कि पुरुष लोग कुछ पुरुषों को धर्मी, जैसे नोहा धर्मी कहा गया है. तर त्याच काळामध्ये आपण काही धर्मी काही नीतिमान माणसं होते, पुरुष होते. तर त्या माणसांमधून नोहा पण धर्मी होता त्यावेळी. हाँ, तो क्यों उसे धर्मी कहा गया. परमेश्वर उसे धर्मी क्यों कहता है, बाइबल उसे धर्मी क्यों कहता है, क्योंकि उसने पूरे मन से परमेश्वर पर विश्वास किया था. परमेश्वर आणि बायबल त्याला का धर्मी बोलतो नोहाला, कारण त्याने पूर्ण मनाने देवावर विश्वास ठेवला. वो किसी और पर विश्वास नहीं करता. त्याने कोणा दुसऱ्यांवर विश्वास ठेवला नाही. विश्वास होने से वो पुरुष परमेश्वर को बहुत प्यार करते थे. आणि विश्वास ठेवल्यामुळे तो जो माणूस विश्वास ठेवतो तो देवाला प्रेम करतो. पूरे मन से, पूरे शक्ति से, पूरे प्राण से, पूर्ण मनाने, पूर्ण शक्तीने, पूर्ण प्राणाने तो विश्वास ठेवतो देवावर. वो प्रेम करने के कारण परमेश्वर को जो चाहिए वही वो देते थे. आणि तिसरी गोष्ट की जे परमेश्वरला हवं आहे तेच परमेश्वरला ते द्यायचे. अगर आप सभी करारों में, मतलब जुने करार में जितने अध्यायों में जिनके विषय में धर्मी कहा गया है, वो क्या करते थे, परमेश्वर को होमबलि देते थे, प्रार्थना करते थे, परमेश्वर के लिए आगे खड़े रहते थे. उनका नित्य प्रार्थना का जीवन था. जे आपण आता जुन्या करारात बघितलं की एक पुस्तक आहे की त्याच्यामध्ये ते काय करायचे, देवाला द्यायचे, होमबली द्यायचे, मेळबळी द्यायचे, खूप सारे जे ठेवलं होतं त्यांच्यासाठी ते सर्व ते मानायचे आणि पालन करून देवाला द्यायचे. और वो प्रार्थना भी बहुत, प्रतिदिन उनका प्रार्थना का जीवन था. ते दररोज प्रार्थना पण करत होते. इसीलिए वो धर्मी ठहराए. त्यामुळे ते सर्व नीतिमान ठरण्यात आले. और वो मेन है कि वो सच्चाई से, खराई से चलते थे. आणि मेन गोष्ट ही आहे की ते नीतिमान ते सत्याचे वाट्यावर करायचे, झूठ नहीं बोलते, खोटं नाही बोलायचे. जो कुछ सच है वो सच है. जे सत्य आहे ते सत्यच बोलायचे. पत्नी के साथ भी सच, आपल्या बायको बरोबर पण सत्य, घर के नौकरों के साथ, बाहर के लोगों के साथ भी सच, आपल्या शेजारी पाजारी आणि नोकरांबरोबर ते सत्य बोलायचे, झूठ नहीं, खोटं नाही बोलायचे. इसीलिए उन्हें धर्मी कहा गया. त्यामुळे त्यांना धार्मिक बोलण्यात आले. और जोसेफ भी उसके काल में धर्मी है. आणि जो योसेफ पण त्याच्या काळामध्ये धर्मी आहे. और मेन हम देखते हैं कि जोसेफ की मम्मी और परमेश्वर ने जोसेफ को चुना. आणि देवाने योसेफाला निवडलं. इसके लिए यीशु मसीह के लिए. कशासाठी देवाने त्याला निवडलं, येशू ख्रिस्ताच्या जन्मासाठी. यीशु मसीह के जन्म के लिए उसकी बड़ा सेवा का बड़ा हाथ है उसका. आणि योसेफचा मोठा आपण
बघण्यात आलं तर जोसेफ हा एक मोठा हात आहे त्यांच्या येशूच्या ख्रिस्ताच्या जन्मामध्ये. अगर वो मैरी से मरियम से विवाह नहीं करता, जर तो मरियमशी विवाह नाही केला असता तो फिर मरियम को कतरवा किया जाता. तर मरियला दोनमार करण्यात आला असतं. इसीलिए जैसे यीशु मसीह जो पवित्र है, पवित्र जन्म होने के लिए जैसे मरियम को चुना, उसी रीति से मरियम और जोसेफ के लिए भी एक ऐसा पुरुष चाहिए जो धर्मी हो, जो परमेश्वर का सुनकर हाँ बोलने के लिए तैयार हो. जोसेफ को परमेश्वर ने चुना. देवाने योसेफाला निवडलं. क्यों चुना? काय निवडलं? क्योंकि यीशु का जन्म, यीशु पवित्र है ना, येशू देव पवित्र आहे ना, इसी कारण से उसे एक ऐसी कुंवारी चाहिए जो पवित्र है. आणि देवाला एक अशी कुवारी पाहिजे होती जी धर्मी आणि नम्र आहे आणि पवित्र आहे. इसलिए मरियम पवित्र है. आणि मरियम पवित्र होती. इसलिए मरियम को, त्यामुळे मरियमला जो अपने आज्ञा पालन से परमेश्वर के सामने अपने आप को लीन किया परमेश्वर की योजना के लिए. आणि मरियमने काय केलं? आपल्या स्वतःला देवासमोर लीन आणि धर्मी नम्र केलं. हाँ, परमेश्वर की योजना के लिए, परमेश्वराच्या योजनेसाठी. इसीलिए यीशु के लिए और मरियम के लिए एक धर्मी पुरुष की जरूरत है. येशू आणि मरियमसाठी एक धर्मी पुरुष पाहिजे होतं. हाँ, क्यों? ताकि जब उसे मालूम पड़ेगा, कारण जेव्हा त्या माणसाला कळण्यात आलं तर कि उसकी पत्नी भी गर्भवती है, की त्याची बायको प्रेग्नेंट आहे. हाँ, तो परमेश्वर से जब उसे मिलेगा कि तुझे उसे क्या करना है, एक्सेप्ट करना है. आणि देवाकडून त्याला मेसेज येणार, देवाकडून त्याला बोलण्यात येईल का तू हिला निवड, तू उसे ग्रहण कर, तू त्याला ग्रहण कर, उसे ग्रहण कर, तू तिला ग्रहण कर. तब उस समय त्यावेळी अगर वो धर्मी नहीं होता तो कभी भी स्वीकार नहीं करता. जर योसेफ धर्मी नसला असता तर तो कधीही तिला स्वीकार केला नसता. तो इसीलिए जिस पुरुष को परमेश्वर ने इस योजना को आगे करने के लिए, सक्सेस करने के लिए ऐसे पुरुष को चुना जो धर्मी है, जो परमेश्वर की योजना को हाँ बोल पाया. देवाने योसेफाला काय निवडलं? देवाला माहिती की हाच एक माणूस आहे जो माझ्या प्लॅनला, माझ्या गोष्टांना, योजनेला पूर्णपणे पार पाडण्यात मदत करेल. म्हणून देवाने योसेफाला निवडलं. और यूसुफ हम देखते हैं कि कितना आधीन है. आणि योसेफ जर आम्ही पाहिलं तर तो किती आधीनता आहे त्याच्यात. वो एक अच्छा व्यक्ति है आणि तो एक चांगला व्यक्ती आहे. स्त्री के प्रति उसके विचार अच्छे हैं आणि स्त्रियांच्या प्रति त्याचा चांगला विचार आहे. दूसरी बात, जो उसकी होने वाली पत्नी जब वो गर्भवती है ये मालूम होने के बाद भी, लग्नाच्या अगोदर तिची बायको जी गर्भवती प्रेग्नेंट आहे ते गोष्ट माहीत असल्याच्या नंतर पण, हाँ, 19वें वचन में लिखा है, 19 वचन मध्ये लिहिलं आहे, उसे बदनाम करना नहीं चाहा. तिथे काय लिहिलं? तिची बेअब्रू करण्याची त्याची इच्छा नसल्यामुळे, कारण त्याला बेअब्रू करायचं नव्हतं तिला. हाँ, तो जोसेफ से आप सीखते हैं कि वो लेडीज को रिस्पेक्ट देता. इथे योसेफ कडून आपण काय शिकतो की तो बायकांना रिस्पेक्ट देता था, आदर द्यायचा, उनका मान करता था, त्यांची मान सम्मान करायचा, उनको सम्मान देता था. सम्मान द्यायचा. हाँ, इसीलिए परमेश्वर ने जोसेफ को चुना. त्यामुळे देवाने योसेफाला निवडलं. हम उसके बारे में बाइबल में बहुत कम पढ़ते हैं. आम्ही त्याच्याबद्दल बायबलमध्ये कमीच वाचलोय. हाँ, लेकिन फिर भी वो जितना दिया है उसमें हम जान सकते हैं कि सचमुच जोसेफ बहुत अच्छे दिल का व्यक्ति है. त्याच्याबद्दल थोडं लिहिलंय बायबलमध्ये, पण आपण त्यामधून बघू शकतो की त्याची कॅरेक्टर, त्याची जी तो राईटर माणूस कसा आहे, तो बहुत अच्छा व्यक्ति है, तो चांगला व्यक्ती आहे. इसलिए आज पुरुष तो कम है. आज पुरुष का कमी है. अक्सर उपवास प्रार्थना में बहुत जो भी 17वां दिन है, लेकिन 17 दिन में भी पुरुष बहुत कम आते हैं. आज 17वां दिवस आहे पण पुरुष लोक कमी आहे. हाँ, लेकिन जबकि फैमिली बोला तो पुरुष की फैमिली है. आणि फॅमिली बोलण्यात आलं तर पुरुषांची फॅमिली आहे. हाँ, परमेश्वर चाहता है कि क्या हो तो फैमिली बने. आणि देवाची इच्छा आहे की कुटुंब यीशु के लिए फैमिली बनाई गई, मरियम और जोसेफ.
येशूसाठी एक कुटुंब बनवण्यात आला, ती कोणती? योसेफ आणि मरियमची. इसलिए उनको जोड़ा गया और इसीलिए एक फैमिली बन गई जोसेफ की. आणि त्यामुळे येशूचा जन्म होण्यामुळे त्या दोघांची जी योसेफ आणि मरियमला एक कुटुंब बोलून जोडण्यात आलं. ठीक है, तो प्रभु का वचन कहता है देवाचं वचन काय बोलतं? यो फैमिली बड़ी इंपॉर्टेंट होती है. कुटुंब महत्वाचं आहे. हाँ, बहुत जरूरी है, महत्वाचं है. फिर मैं जब 2 बार तुम्हें ट्रांसलेशन कराएंगे. महत्वाचं आहे. तो कहने का उद्देश्य प्रयोग कि परमेश्वर ने आदम जब अकेला था तो उसके लिए कुटुंब बनाया. जेव्हा आदम एकटा होता तेव्हा त्याच्यासाठी कुटुंब बनवण्यात आलं. भाई सूरज और हमारे विश्वास भाई, आज उन्हें मालूम होना चाहिए कि फैमिली का, कुटुंब का अर्थ क्या है. तिथे जे आले माणसं त्यांना माहिती असायला पाहिजे की कुटुंब काय आहे. हाँ, परमेश्वर ने आपको पत्नी क्यों दिया. देवाने तुम्हाला बायको का दिली. आपके जीवन में पत्नी आने के बाद आपकी फैमिली बनी है. तुमच्या जीवनात जेव्हा तुमची पत्नी आली, बायको आली, त्यानंतर तुमचं कुटुंब बनवण्यात आलं. बाइबल हमें बताती है, बायबल बोलते आपल्याला, जब परमेश्वर ने आदम को बनाया, जेव्हा परमेश्वराने आदमाला बनवलं, वो अकेला था. तो एकटा होता. अकेला होने के कारण उसको कोई नहीं, वो अकेला ही काम करने का, अकेला ही खाना बनाने का, अकेला ही सब कुछ करने का. तो एकटा जेवण बनवायचा, एकटाच काम करायचं, एकटाच राहायचा. इसलिए परमेश्वर ने उसके लिए उसी के मांस की, उसी के हड्डी की क्या किया, स्त्री बना दिया. आणि परमेश्वराने काय केलं, त्याच्याच एक पसरीत मधून, मांस मधून एक बाई म्हणून तयार केला. स्त्री बना दिया बनवलं. और उनका विवाह कर दिया. आणि त्यांचं लग्न केलं. परमेश्वर ने उनको उसके पुरुष को में से ही, आदम के ही शरीर से ही हड्डी और मांस लेकर क्यों स्त्री को बनाया. देवाने त्याच्याच मधून हाडात आणि मांसामधून का स्त्रीला बनवण्यात आलं. हाँ, इसलिए ताकि आप उसे प्यार करें. कारण माणसाने तिला प्रेम करायला हर पुरुष पाहिजे. अपने हड्डी को मारता है क्या. कोणी माणूस जो पुरुष आहे तो आपल्या हाडाला मारतो का. अपनी हड्डी को तोड़ेगा क्या. आपल्या हाडाला तोडतो का. अपने मांस को नोचेगा क्या. आपल्या मांसाला नोचतो का. नहीं, उसका देखभाल करता है ना, त्याचं रक्षण करतो तो ना. वैसे आपकी जो पत्नी है वो आपकी हड्डी और आपके मांस की है. इसलिए आपको क्या करना है, उसकी देखभाल करना है, उसका केयरिंग करना है, उसको प्यार करना है. आणि माणूस असल्यामुळे आपल्या पुरुष असल्यामुळे तुम्ही तुमच्या बायांचं रक्षण करायला पाहिजे, काळजी घ्यायला पाहिजे. हाँ, क्यों, क्योंकि आपके मांस में से आपके हड्डी का मांस है. तुमच्या हाडामधून तुमच्या हाडातली हाडे आणि तुमच्या मांसातली मांस आहे. हाँ, म्हणून तुम्हाला प्रेम केलं पाहिजे, इसलिए आपको प्यार करना चाहिए, तिला रक्षण केलं पाहिजे, इसलिए उसकी ख्याल करना चाहिए, तिला वेळ दिला पाहिजे, उसको समय देना चाहिए, तिला लागणारी गरज पूर्ण करणं पाहिजे, उसका जरूरत सब पूरा करना चाहिए. मराठी बोल रहे हैं. उसका सारा जरूरत पूरा करना ये आपका ड्यूटी है. उसका तिचा जरूरत पूरा करना चाहिए. हाँ. कि परमेश्वर चाहता है कि आपकी वाइफ आपके लिए दी गई है. आणि देवाने तुम्हाला तुमची बायको देण्यात आली आहे, हाँ, आपके लिए दी गई है. तुमच्यासाठी देण्यात आली आहे. इसीलिए आपको क्या करना चाहिए, आपकी फैमिली को संभालना आपका ड्यूटी है, उनकी जरूरतों को पूरा करना आपका कर्तव्य है. त्यामुळे तुम्हाला तुमची बायकोची जी जरूरत आहे, इच्छा आहे, ते पूर्ण करण्यात यायला पाहिजे. आपकी पत्नी की सिवाय आपकी जिंदगी में कोई दूसरा स्त्री पुरुष नहीं आना चाहिए. तुमच्या बायकोशिवाय तुमच्या जीवनात कोणतीही बाहेरची स्त्री यायला नाही पाहिजे. हाँ, और ना ही पुरुष. नाही कोणता पुरुष. बहुत होता है पुरुष लोग ज्यादा अपनी पत्नी से भी ज्यादा किसी दूसरे पुरुष के साथ बैठते हैं, उनके साथ रहते हैं. आणि खूप पुरुष आपल्या बायकोच्या शिवाय दुसऱ्या पुरुषांबरोबर ते बसतात. परमेश्वर के पास बहुत सारी आत्माएं हैं. देवाकडे खूप सारे आत्मा होते, लेकिन परमेश्वर ने पुरुष के लिए, उस आदम के लिए एक ही आत्मा दी, वो है हव्वा. आणि देवाने काय केलं, देवाकडे खूप आत्मा होती पण देवाने काय केलं, एकच आत्मा दिला, ती होती हव्वा. इसीलिए पुरुष ने शादी स्त्री से ही करना है, पुरुष से नहीं करना है. आणि पुरुषांनी लग्न कोणाबरोबर केला पाहिजे, स्त्री बरोबरच. हाँ, पुरुष से नहीं, पुरुषासोबत नाही. तपुस्लिंग से नहीं. इजडेबरोबर लग्न नाही करायला पाहिजे. उसी रीति से
परमेश्वर हमें ये भी सिखाता है कि परमेश्वर ने आदम के लिए एक ही पत्नी दी। देव आपल्याला हे पण शिकवतो की देवाने आदमाला एकच बायको दिली. तुमच्या आपकी भी जिंदगी में एक ही पत्नी होनी चाहिए। तुमच्या पण जीवनात एकच बायको असली पाहिजे. कोई दूसरी स्त्रियों के पास नहीं जाना चाहिए। कोणत्या दुसऱ्या बायांकडे तुम्हाला जायला नाही पाहिजे. जब आप किसी पराई स्त्रियों के पास जाते हो तो जरूर आपको परमेश्वर शिक्षा देता है। आणि जेव्हा तुम्ही पराया स्त्रियांकडे जाता तर देव तुम्हाला शिक्षा देतो. परमेश्वर कभी भी प्रसन्न नहीं होता है कि कोई पुरुष अपनी पत्नी को धोखा देता है. आणि देव कधी पण प्रसन्न नसतो की पुरुषांनी आपल्या बायकोला धोका दिला. वो कभी भी सहन नहीं सकता. आणि कधी पण देव सहन करणार. हर फैमिली में विवाह में पति परमेश्वर साक्ष होता है. आणि सगळ्या कुटुंबात देव साक्ष असतो. इसी कारण से जब अपनी पत्नी को धोखा देते हो, जेव्हा पुरुष आपल्या बायकोला धोका देतो, या स्त्री अपने पति को धोखा देती है, जेव्हा बायको पुरुषाला आपल्या नवऱ्याला धोका देते, तो ऐसा लगता है कि किसी को मालूम नहीं पड़ा. पुरुष बाहर गया, पराई औरतों के पास जाकर आया, घर में औरत को क्या मालूम पड़ता है. आणि नवऱ्याला काय वाटतं की मी बाहेर दुसऱ्या बाईकडे गेलो, ते कोणाला माहिती आहे, माझ्या बायकोला नाही माहिती, कोणाला पण नाही माहिती. तो उसी रीति से स्त्रियों को भी ऐसा लगता है मैं बाहर किधर भी मुंह मार के आई होगी तो मेरे घर में मेरे पति को थोड़ी मालूम पड़ेगा. मी तसंच बायांना पण काय वाटतं की मी माझ्या नवऱ्याला नाही माहिती, कोणाला माहिती नाही की मी बाहेर जाऊन कोणत्या पुरुषाबरोबर माझे संबंध आहे. लेकिन परमेश्वर सब जानता है. पण देव असा माणूस आहे ज्याला सर्व काही आपल्याला माहिती आहे. परमेश्वर सब जानता है, इसलिए परमेश्वर उनके बीच में होने के कारण परमेश्वर इस विषय में जरूर शिक्षा देता है. आणि देव बघतो आणि देव आहे त्याच्या आपल्यामध्ये, तर देव त्यावेळी शिक्षा देतो. उन्हें जरूर आगे उस जो कुछ बोया है, जो कुछ उन्होंने चाल चलन किया है, उसके अनुसार उनको शिक्षा जरूर मिलती है. आणि जे ते पेरतात त्याची कापणी त्यांना करण्यात येते. पुरुष ने बहुत केयरफुल रहना है. अपना लाइफ दारू में बिताकर, व्यसन में बिताकर, ऐसे जो जरूरतें अपने पत्नी की, अपने बच्चों की चाहिए वो नहीं दिया, तो याद रखो जो बोया है उसने फैमिली लाइफ में आगे उसकी उतार उम्र की वय में उसे बोना तो जरूर पड़ेगा. आणि जर पुरुषाने दारू पिऊन आणि आपल्या कुटुंबाची काळजी नाही केली, असंच कुटुंबाला टाकून दिलं आणि ते त्याला कधी फेडण्यात येते, तो कधी टाकतो, ते सगळी गोष्ट सगळी गरजची त्यांनी फेडले. फैमिली लाइफ में अगर वो किसी पराये स्त्री के पास जाते हैं, जर त्यांनी काय बोलला तर की आपण फॅमिली आमचं कुटुंबाची जीवन आहे आणि त्याच्यामधून आपण पराया स्त्रिया बायांकडे गेलो तर उसकी पत्नी भी वही पाएगी आणि त्याची बायको पण तीच करणार. इसलिए उसकी आंखों के सामने दिखाई देगा कि उसकी पत्नी को भी भ्रष्ट किया गया. आणि आपल्या त्या माणसाच्या डोळ्यांसमोर तिचा बाहेर पण कोण पुरुष घेऊन चाललाय असं दिसणार आहे. परमेश्वर फैमिली में, कुटुंब में व्यभिचार नहीं चाहता है. आणि देवाला कुटुंबात व्यभिचार नाही पाहिजे. परमेश्वर चाहता है हर पुरुष अपनी पत्नी के साथ विश्वसनीय रहे. आणि देवाला पाहिजे की हर माणूस आपल्या बाईंबरोबर विश्वासयोग्य राहायला पाहिजे. आपकी पत्नी आपके लिए कैसी भी होगी, तुमची बायको तुमच्यासाठी कशी पण असली तो भी आपको उसे प्यार करना है. तरी पण तुम्हाला तिला प्रेम करायचंय, उसके साथ अच्छा रहना है, तिच्याबरोबर तुम्हाला चांगलं राहायचंय, उसको तकलीफ नहीं देना, तिला त्रास नाही द्यायचा, उसको धोखा नहीं तिला देना. धोका नाही द्यायचा. इस रीति से हम देखते हैं कि परमेश्वर ने कुटुंब बनाया. आता आपण काय बघितलं, ह्या रीतीने देवाने कुटुंब बनवलं और हर कुटुंब का प्रमुख पुरुष है. आणि प्रत्येक कुटुंबाचा प्रमुख आणि मस्तक कोण आहे, पुरुष आहे. और आप हर पुरुष का मस्तक यीशु है. आणि प्रत्येक माणसाचा पुरुषाचा मस्तक म्हणजे डोकं कोण आहे, देव आहे. और यीशु का मस्तक पिता परमेश्वर है. आणि येशूचा मस्तक देव पिता आहे. तो इसीलिए आपको परमेश्वर हर पुरुष को चाहता है कि आप क्या करना चाहिए, आपकी पत्नी का आप मस्तक होने के कारण आप उसकी देखभाल करें, उसकी रक्षा करें, उसकी जरूरतों को पूरा करें. आता देवाची इच्छा काय की तुम्ही मस्तक आहे पुरुष लोक, तर तुम्हाला तुमच्या बायकोंचं रक्षण करायला पाहिजे, त्यांची काळजी घ्यायला पाहिजे. क्यों ऐसा कहा कि स्त्री का मस्तक उसका पुरुष है? असं काय का म्हटल्यात आले की बायांचं मस्तक पुरुष आहे? क्यों मस्तक क्यों इतना इम्पोर्टेंट है? डोकं काय एवढा इम्पॉर्टंट आहे? मस्तक है
हे जे मस्तक आहे, हाँ, ये जो सिर है वो हमारे बॉडी को कंट्रोल करता है। हे जे डोकं आहे ते आपल्या शरीराला कंट्रोल ताब्यात ठेवतं, हिलने के लिए मदद करता है, हाडायला मदत करतो, है ना, चलने के लिए मदद करता है, चालायला मदत करतो, बहुत इम्पोर्टेंट होता है। हे खूप महत्त्वाचं। तो वैसे ही तसंच आपके स्वभाव से और आपके उसके साथ रहने से, उसको जीने के लिए, चलने के लिए, आपके साथ चलने के लिए उसको क्या होगा, मदद मिलेगा। तुम्ही तिच्याबरोबर असल्यामुळे तिला चालायला जियायला म्हणजे जीवन जगायला तिला चांगलं वाटेल। हाँ, उसके जो बॉडी में है वो हमेशा मूवमेंट्स रहेंगे। आणि तसंच तिच्या जे शरीरात जे अवयव आहेत त्याच्यात हालचाल राहील। जैसे शरीर, मस्तक कैसा शरीर को कंट्रोल करता है, चलाता है, संभालता है, प्रोटेक्ट करता है। आणि मस्तक काय करतो, माणसाला चालायला रक्षण करतो, सांभाळतो, प्रोटेक्ट करतो। वैसे ही आप भी अपने शरीर को संभालने वाले, चलाने वाले और देखभाल करने वाले ऐसे मस्तक बने। आणि तसंच तुम्हाला पण काय करायचंय, तुम्हाला पण स्त्रियांचं रक्षण करायला पाहिजे। अगर आप बराबर नहीं हो, जर तुम्ही बरोबर नसला तो तर स्त्री का हेडेक बन जाते, तर स्त्रींचं डोकेदुखी बनतात। मेरा पति बेवड़ा, माझा नवरा बेवडा, दारू पी के जिंदगी बर्बाद किया, दारू पिऊन आपलं जीवन बर्बाद केलं, हाँ, फिर उसको जीने की इच्छा नहीं रहती, तिला जगण्याची इच्छा नसते, फिर वो उसका मस्तक कहीं और ढूंढने की कोशिश करने लगती। ती काय करते, कधी कधी काही स्त्रिया काय करतात, ती बाहेर बघते की तिचं डोकं कोण आहे, कोई दूसरा बन पाएगा क्या, या फिर उसी में दुख में जीवन व्यतीत करके जल्दी जाने की इच्छा। अगर मस्तक बराबर नहीं तो क्या जीने की इच्छा रहेगी क्या? आणि जर डोकं नसलं बरोबर तर जगायची इच्छा आहे का बरोबर? जिनको मस्तक का प्रॉब्लम है उन लोगों को एक तो उनकी हड्डियों में तकलीफ होता है, या फिर वो लोग लूले के समान हो जाते हैं। ज्यांना डोकं दुखतं त्यांना हाडात तकलीफ असते आणि त्यांना जियायची इच्छा नसते, हाँ, उनको लूलापन आ जाता है शरीर में, आणि पॅरालाइज तर झटका इसलिए येते। औरत इसीलिए नाम के लिए एक औरत है, आणि बायको कशी असते त्या घरात एकदम बोलण्यात लूली के समान, नावासाठी हाँ, लूली के समान, लूला काय म्हणतात, लूला, जिसमें कुछ जात नहीं, जे वस्तू भेजा है। मालूम पड़ा? तो इसलिए प्रयोग बहुत जरूरी है। कुटुंब बोला तो आप मिलकर काम करना है, कुटुंब बोलण्यात आलं तर तुम्हाला सगळ्यांना मिळून काम करायला पाहिजे, किसी एक पर ज्यादा जोर नहीं देना है, कोणा एकावर जास्त जोर देण्यात नाही यायला पाहिजे। हाँ, एक ही व्यक्ति काम कर रहा है एकच व्यक्ती काम करतो और दूसरा आराम से बैठकर सिर्फ ऑर्डर पे ऑर्डर, एक ये लेकर आ, एक ये लेकर आ, एक नहीं, सब मिलकर काम कर रहा है। सगळे मिळून काम करायला पाहिजे। अगर पुरुष बाहर का काम करता है जर पुरुष बाहेरचं काम करतो तो स्त्री अपना घर संभालने वाली होनी चाहिए। तर बाईचं काम काय ते घर सांभाळायला यायला पाहिजे। पुरुष आने से पहले उसका खाना पीना बना के होना चाहिए, आणि नवरा यायच्या अगोदर तिने काय केलं पाहिजे, जेवण सगळं बनवून तयार करून ठेवायला पाहिजे, हाँ, उसका खाना रेडी होना चाहिए। आणि तिचं जेवण तयार असायला पाहिजे। पति आएगा, नवरा येईल, फिर खाना बनाने को लेना, त्याच्यानंतर जेवण बनवणं, फिर 12-1 बजाना, आणि नंतर 12-1 वाजवायचं, वो एक अच्छे स्त्री के लक्षण नहीं। आणि ते चांगल्या बाईचं लक्षण नाही। अपना पति बाहर का काम, क्योंकि देखो बाहर का कामकाज बहुत हार्ड काम होता है, बाहेरचं जे काम असतं ते खूप कठीण काम आहे। इसलिए पुरुष अगर बाहर का कामकाज करते हैं, जर पुरुष जर बाहेरचं काम करतोय, काय पाहिजे त्यांना, जर पुरुष बाहेरचं कामकाज करतोय तो स्त्री ने अपना घर संभालना उसकी ड्यूटी है। तर बाईचं काम नाही की ते घर सांभाळायला यायला पाहिजे त्यांना। हाँ, उसने ख्याल करना चाहिए, तिने काय केलं पाहिजे, घर का सारा कामकाज कर लेना चाहिए, ते सगळं घर साफ करायला पाहिजे, पति आने के बाद बोलना नहीं चाहिए आओ झाड़ू मार लो, आणि तिने आपल्या नवऱ्याला कामावरून यायच्या नंतर तिने बोलायला नाही पाहिजे की झाडू मारल्यानंतर झाड़ू मारो, झाडू मारून घ्या, खाना बना लो, जेवण बनवा। ये नहीं, ये अगर स्त्री बाहर का कामकाज नहीं करती है तो फिर उसे क्या करना पड़ेगा, उसे घर का सारा काम करना पड़ेगा, वो भी थोड़ा स्त्री हो, जरा स्पीड में काम करेगा, धीरे धीरे मुंगी नहीं पड़ती, इससे हाथ के नीचे इतना स्लो मोशन नहीं रहता। आणि बाईने पण काय काम करायला पाहिजे, फटाफट काम करायला पाहिजे, मुंग्यासारखे काम करू नका, हाँ, धीरे धीरे जैसे मुंगी नहीं मरेगी। आणि डिगी काम करू नका। तुम्हाला काम करताना भांड्यांना कपड्यांना काही त्रास होत नाही, बर्तन साफ जोराने करा।
साफ करते हो गया, उसको कुछ तकलीफ होने वाला नहीं है. जमीन पुसताना सुद्धा जरा जवळ नाही पुसा, त्याला काही त्रास होणार नाही, तिच्यात जीव नाही आहे. आणि जमीन पोछते हो भी आप उसको जोर से पोछना है कि उसको दर्द नहीं होता है, समझ लो. हाँ, तो इसलिए तीसरे प्रयोग, हाँ, ये परमेश्वर हमें फैमिली में सिखाता है कि फैमिली परमेश्वर ने बनाया है, इसमें मिलजुल कर काम करना है. तर देव आपल्याला काय शिकवतो, देवाने कुटुंब बनवलं आहे आणि मिळून आपल्याला काम करायला पाहिजे. हम यहाँ पर भी एक ऐसे फैमिली के बारे में देख रहे हैं, वो है जोसेफ की फैमिली. आणि आज आपण योसेफाच्या कुटुंबाबद्दल आम्ही पाहतोय. जोसेफ की फैमिली इसके साथ मरियम के साथ ही होने वाली थी. यूसुफ की फैमिली मरियम के साथ ही होने वाली थी. हाँ, तो शादी होने वाली थी ना. आज योसेफाचं लग्न मरियम बरोबरच होणार होतं आणि त्यांचं कुटुंब बनणार होतं. लेकिन परमेश्वर की जो योजना हम यहाँ देखते हैं दोनों के लिए, आणि देवाची जी योजना आहे आपण इथे पाहतो, यूसुफ के लिए भी और मरियम के लिए. योसेफाबद्दल पण आणि मरियमसाठी पण. हम यहाँ देखते हैं मरियम एक पवित्र स्त्री है. मरियम एक पवित्र स्त्री होती धर्मी पुरुष को पवित्र स्त्री मिलती है. आणि धर्मी पुरुषाला पवित्र स्त्री भेटते. हमेशा याद रखना, जो परमेश्वर की भक्ति करता है, पूरे मन से, पूरे भय से, पूरे प्राण से परमेश्वर की आराधना करता है, उसे प्यार करता है, परमेश्वर उसे अच्छी पत्नी देता है. आणि जो पुरुष आपल्या पूर्ण मनाने, पूर्ण शक्तीने आणि पूर्ण बुद्धीने आणि देवाला प्रेम करतो, त्याला चांगली पवित्र बायको भेटते. अगर पुरुष टेढ़ा है तो उसे टेढ़ी पत्नी मिलेगी. आणि जर पुरुष तेढा आहे, नवरा तेढा आहे, तर त्याला बायको पण वाकडीच भेटेल. लेकिन यहाँ हम देखते हैं जोसेफ कैसा था, सीधा था और धर्मी था. आणि योसेफ इथे कसा होता, सरळ होता. और हम देखते हैं कि उसके लिए कितनी अच्छी पत्नी मिली, वो है मरियम. आणि त्याला किती चांगली बायको भेटली ती आहे मरियम. हम मरियम का थोड़ा सा स्वभाव देखेंगे, जैसे हमने जोसेफ का स्वभाव देखा, हम जोसेफ का स्वभाव और भी देखेंगे, लेकिन हम पहले मरियम का देखेंगे. मरियम का निकालेंगे. लूक अध्याय 1, लूक अध्याय 1 लोक शुभ वर्तमानपत्राचे एक और उसका 27 से. आणि त्याचं 1:27. ती दाविदाच्या घराण्यातली योसेफ नावाच्या पुरुषाला वाग्यदत्त होती आणि त्याची कुमारीचे नाव मरियम होते. देवदूत तिच्याकडे आत येऊन म्हणाला, हे कृपा पावलेली स्त्री आहे. हाँ, पहली गोष्ट परमेश्वर हमें यहाँ बताता है कि वो एक कुंवारी थी. आणि ते देव आपल्याला काय सांगू की ती एक कुवारी होती. स्पष्ट रीति से लिखा है कि वो कुंवारी थी, यानी उसे किसी पुरुष ने भ्रष्ट नहीं किया था. आणि ती कुवारी होती आणि तिला पण कोणत्याही पण माणसाने भ्रष्ट केला नव्हता. धर्मी पुरुष को कभी भी भ्रष्ट स्त्री नहीं मिलती. आणि धर्मी पुरुषाला कधी पण भ्रष्ट स्त्री भेटत नाही. यूसुफ धर्मी था, इसलिए उसने भी व्यभिचार नहीं किया. योसेफ पण धर्मी होता, म्हणून त्याने पण व्यभिचार केला नव्हता. वो परमेश्वर का भय मानता था. धर्मियों को मालूम होता है व्यभिचार पाप है. आणि धर्मी लोकांना माहिती असतं की व्यभिचार करणं पाप आहे. इसीलिए यासाठी धर्मी पुरुष को एक ऐसी कुंवारी स्त्री मिली जिसने कभी किसी पुरुष को नहीं जाना था. आणि धर्मी पुरुषाला कधी सतत चांगली बाई भेटते जी परमेश्वराला घाबरते और व्यभिचार नहीं आणि व्यभिचार नाही करत. दूसरा पॉइंट हम यहाँ देखते हैं, दुसरा मुद्दा आपण इथे पाहतो, वो कृपा, परमेश्वर की कृपा पाई हुई स्त्री थी. ती देवाची कृपा पावलेली स्त्री होती. बहुत अच्छा गुण हम देखते हैं कि जो स्वर्गदूत उसे कहता है, तू परमेश्वर से कृपा पाई हुई स्त्री है. जेव्हा देवदूत तिला अभिनंदन करतो तेव्हा तो कसा बोलतोय की तू देवाकडून कृपा पावलेली स्त्री आहे. हाँ, इसे क्यों यूसुफ धर्मी था, अशा धर्मी होता, प्रार्थना करता था, प्रार्थना करायचा, परमेश्वर का भय मानता था, देवाचा भय मानायचा. इसलिए उसके लिए भी एक ऐसी पत्नी थी जो परमेश्वर से कृपा पाई है, यानी दया और अनुग्रह उस पर है. आणि योसेफ धर्मी होता म्हणून तिला पण कृपा पावलेली आणि धर्मी स्त्री भेटली. इसलिए जितने यहाँ पुरुष है, आप तीनों तो मैरिड ही है, बच्चा सिर्फ हमारा जोशुआ, और जो कुछ छोटे छोटे लड़के हो तो बच्चे, उनकी शादी होने के लिए टाइम है. हाँ, तो इसलिए अगर परमेश्वर का भय मानेंगे, लड़के लोग जितना परमेश्वर को भय मानेंगे, आदत लेंगे, तो परमेश्वर उनको सद्गुणी और परमेश्वर की कृपा जिस पर है, ऐसी ही लड़की कुंवारी से उसका विवाह. ये सत्य है. ये फैमिली से ये सीख रहे हैं. आम्ही हे फॅमिली कुटुंबाकडून शिकतो. हाँ, तो अपने बच्चों को भी ऐसे ही बोला. आपल्या मुलांना पण तसंच शिकवा. तू
परमेश्वर का वही मानना, तू परमेश्वर देवाचा वही मान, धर्मी बनना, धर्मी बन, तो तुझे है ना कुंवारीच मिलेगी। तुझे कुवारी आणि चांगली भेटेल। हाँ, और दूसरी कृपा, जिस पर यीशु की कृपा है, वही स्त्री से तेरी लड़की से शादी होगी। आणि ती स्त्री भेटेल तुला, ती पोरगी भेटेल की जी देवाकडून कृपा पावलेली पोरगी आहे। ऑलरेडी देखो, हम आपको बताना चाहते हैं, मरियम ने आगे जाके भी जोसेफ को धोखा नहीं दिया। आणि पुढे पण जाऊन मरियमने योसेफाला धोका दिला नाही। यूसुफ जल्दी मर गया, योसेफ लवकर गेला, प्रभु के पास जल्दी गया, देवाकडे तो लवकर गेला, लेकिन मरियम ने कहीं पर भी अपना मुंह काला नहीं किया। आणि मरियमने कुठे पण जाऊन आपला तोंड काळा नाही केला। ना वो पहले ऐसी थी, पहिले ती तशी नव्हती, शादी के बाद भी ऐसे नहीं। लग्नाच्या नंतर योसेफ मरण्याच्या नंतर पण ती तशी नव्हती। इसे हम मरियम का एक चरित्र अच्छी रीति से देखते हैं। याकडून यामधून आपण मरियमच्या चरित्र जे आहे ते बरोबर आहे म्हणून पाहतो। हाँ, दूसरा, हे कृपा पावलेली स्त्री कल्याण असो। हाँ, उसे आशीष मिला, परमेश्वर ने उसे, स्वर्गदूत ने उसे आशीष दिया, देवदूताने तिला आशीर्वाद दिला, तो वो आशीषित स्त्री है। आणि देवदूत काय म्हणाला, तू आशीर्वाद पावलेली स्त्री आहे। हाँ, तो वो आशीषित स्त्री है, या मरियम से सीख सकते हैं। आणि आशीर्वादित स्त्री आहे, मरियमकडून आपण शिकू शकतो। हाँ, आगे, प्रभू तुझ्या बरोबर असो, या बोलण्याने तिचा मनात खळबळ उडाली आणि ते अभिवादन काय असेल याचा ती विचार करू लागली। नेचुरली आता सादा अपने मन में मैंने बीच में ही कहा था ना, अगर हम अकेले घर में कोई अगर सामने खड़ा हुआ तो हम क्या हो जाएंगे? जर आम्ही एकटे घरात आहे आणि कोणी समोर येऊन उभा राहिला तर आपल्याला काय होणार? क्या होगा? काय होणार? डरेंगे ना, चिल्लाएंगे, ऐसा करेंगे ना। तो वैसे वो भी डर रही है, वो भी एक कुंवारी है, लड़की है वो, आणि ती पण पोरगी म्हणून ती घाबरली। वो ज्यादा उम्र उसकी नहीं थी, 20-22 की एज की नहीं थी वो। ती जास्त वयाची नव्हती। आप ऐसा सोचते, अभी का काल 21, 22, 23, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 35, 45 एज तक शादी करते हैं। 21 पासून 36 पर्यंत पोरींचं लग्न होतं। हाँ, अभी की लड़कियां इतना टाइम तक शादी करती हैं। आताची पोरी या वयात लग्न करतात। कोई लड़की 44 की, 45 की एज होने के बाद शादी करती है। काही बाया 44, 44, 45। या वयात लग्न करतात। लेकिन उस काल में ऐसा नहीं था। त्या काळात असं नव्हतं। उस काल में 13 साल के बाद से लेके 15-16 के बीच में शादी होती। त्या काळात येशूच्या अगोदरच्या काळात 13 पासून 16-17च्या आत लग्न व्हायला अगर पाहिजे। लड़की को मासिक धर्म 12 साल से चालू हो गया, लड़की को मासिक धर्म महिन्याचा जो मासिक धर्म मुलींना चालू झाला की उसके बाद त्याच्यानंतर वो लोग शादी का प्लानिंग, माता पिता शादी का प्लानिंग करना चालू करते। त्याच्यानंतर आई वडील तिचं लग्न करण्याच्या बद्दल पाहतात। हाँ, तो इसलिए मैंने आपको कहा 13 साल से लेके 16 साल के अंदर, 16 भी ज़्यादा हुआ, 15 के अंदर शादी हो जाती है। त्यामुळे 13 पासून 15च्या 16च्या आत त्यांचं लग्न होतं। क्यों? हर एक माता पिता अपनी बेटी का ख्याल करता है, वो सोचता है कि मेरी बेटी को कहीं भ्रष्ट न हो जाए, और उस काल में ऐसी रीत थी कि जल्दी बचपन में शादी हो जाती है। आणि त्या काळाची ही रीत होती की लवकर पोरीचं लग्न व्हायला पाहिजे, कारण पोरींना कोणी भ्रष्ट करू नये। मनीषा, तेरी शादी कितने साल में हुई? कितने साल की थी? कितने साल की? 10 साल की। कितने साल की? 10 साल की। कितने बच्चों को पैदा किया? 14 साल का बड़ा लड़का। कितने बच्चे? 3 था, एक 15 साल का गया, 2। और लड़की? एक लड़की, एक लड़का। 4 बच्चे। नहीं, एक मर गया। 5 बच्चे। एक लड़की, 2 लड़का। एक लड़का मर गया, अभी 2 नहीं रहे। 3 सोचो, या मावशीने 3 मुलांना पैदा केला। तो सोचो, बचपन में शादी होने के बाद, लहानपणात लग्न झाल्याच्या नंतर, बच्चों को जल्दी जन्म देने के बाद पोरांना लवकर जन्म देण्याच्या नंतर क्या होता है? शरीर कैसे हो गया? जल्दी उम्र दिखने लगी ना, आणि लवकर वय दिसायला लागतं।
छोटा सा झाड़ जल्दी से फल दे दिया अगर लहान झाडाने लवकर फळ दिलं तर तो वो झाड़ जल्दी कमजोर हो जाता है, आणि ज्यामुळे तो झाड लवकर फळ दिल्याच्या नंतर मुळे तो कमजोर होतो, जल्दी बड़ा नहीं होता लवकर मोठा नाही होत और वो जल्दी निर्बल रहता है। आणि तो निर्बळ असतो। इसीलिए जल्दी बचपन में जो शादी हुई वो लोग जल्दी बच्चों को जन्म देने के बाद जो खूबसूरती कम हो जाती है और उम्र ज़्यादा दिखने लगती है। आणि जर बाईंनी लग्न लवकर करतात त्यांची खूबसूरती आणि सुंदरता ती लवकर ठरते। मालूम है तो ये मरियम की एज भी उसी काल का एज है, उसका काल, आणि मरियमच्या पण त्या काळाची ती आहे वो एकदम जवान थी वो। आणि ती तरुण होती। हम उसके विषय में देखते आगे। त्या बोलण्याच्या नंतर तिच्या ती विचार करू लागली। देवदूताने तिला म्हणले, मरियम भिवू नको, कारण देवाची कृपा तुझ्यावर झाली आहे। पहा, तू गरोदर राहशील व तुला पुत्र होईल, त्याचे नाव येशू ठेव। तो थोर होईल व त्याला परांपरांचे पुत्र म्हणतील आणि प्रभू देव त्याला तुझ्या पूर्वज दावीद यांचं राजस्थान देईल आणि तो याकोबाच्या घराण्यावर युगानुयुग राज्य करेल व त्याच्या राज्यातील अंत होणार नाही। मरियमने देवदूताला म्हटले, हे कसे होईल, कारण मला पुरुष ठाऊक नाही। एकदम स्पष्ट रूप से बेटे में किसी पुरुष को नहीं जानता, आणि ती स्पष्टपणे काय बोलते, मला कोणता पुरुष ठाऊक नाही। वो भी सच्ची थी। आणि ती पण सत्य खरंच होती। अब हम यहाँ देखते हैं कि 37 वचन आणि 38 तेव्हा मरियम म्हणाली, पहा, मी प्रभूची दासी, आपण सांगितल्याप्रमाणे मला होय। मग ती पहिले काय बोलली की हे कसे होईल, पण तिथला जेव्हा देवदूताने एक्सप्लेन केलं, सांगितलं तर ती प्रभूच्या आज्ञाला मांडली आणि हो दिलं। हम देखते हैं कि वो भी परमेश्वर का भय मानने वाली, आणि ती पण देवाला भिणारी आणि देवाची आज्ञा पालन करणारी होती। परमेश्वर का भय मानती थी, इसलिए परमेश्वर के लिए कोई बात कठिन नहीं है, वो बात जानती है। आणि देवाला ती घाबरायची, त्यामुळे तिला माहिती होतं की देवाला काय पण गोष्ट कठीण नाही। वो जानती है परमेश्वर सब कुछ कर सकता है, आणि तिला माहिती होतं की देव सगळं काय करू शकतो। इसीलिए उसने बिना कुछ ऐसे सोचे मुझे परमेश्वर एक बेटे का दान दे रहा है, वो भी परमेश्वर की ओर से, और परमेश्वर की योजना के लिए परमेश्वर मुझे इस्तेमाल कर रहा है, इसलिए उसने अपने आप को समर्पित किया। आणि तिने आपल्या स्वतःला समर्पित का केलं, कारण तिला माहिती झालं की मला एक पोरगा होणार आहे, पहिली गोष्ट, आणि दुसरी देवाकडून ते आहे आणि देवाने मला निवडलं, म्हणून तिने स्वतःला समर्पित केलं देवाला। दूसरा पॉइंट हम यहाँ देखते हैं कि वो डरी नहीं, उसने उस समय के काल में जो भी अगर व्यभिचार में पकड़ा गया तो उसे क्या किया जाता था, पत्थरवाह किया जाता था। ती त्या काळामध्ये घाबरली नाही की त्या काळात काय व्हायचं, जी तरुण पोरगी लग्न नाही झालं तिला जर गरोदर असते तर तिला 2 मास करायचे। पण वो डरी नहीं, ती घाबरली नाही। उसे मालूम है परमेश्वर की जो योजना है तो परमेश्वर मेरी रक्षा करे, आणि तिला हे पण विश्वास होता, हे पण ठाऊक होतं की देवाची योजना आहे आणि देवाची योजना पूर्ण करायची तर देव माझं रक्षण करेल। अगर उस परिस्थिति में भी सामने जाने के लिए वो तैयार भी थी, आणि जे परिस्थिती ते होणार पण होतं ती घाबरली नाही, ती बोलली की मी या परिस्थितीला सामोरे पण इससे जाईल। हम देखते हैं मरियम का भी अच्छा स्वभाव, एक बहुत स्ट्रॉन्ग बिलीवर, आणि इथे आपण एक गोष्ट पाहतो की ती एक स्ट्रॉंग आणि मजबूत विश्वासी होती, परमेश्वर को बहुत प्यार करने वाली और आज्ञा पालन करने वाली, देवाला खूप प्रेम करणारी आणि आज्ञापालन करणारी होती। परमेश्वर के लिए दुख उठाने के लिए भी तैयार होने वाली, देवासाठी दुःख पण उचलण्यासाठी ती तयार होती। इसलिए जैसे ही इसने हाँ बोला आणि ज्यावेळी तिने हा बोललं और वो गर्भवती ठहरी, आणि ती गरोदर राहिली, आज उसी रीति से उसने अपने घर में भी बताया होगा, उसको भी फैमिली है, उसको भी माँ थे, पिताजी थे, उसने अपने घर में बताया, आणि तिला पण आई वडील होते, कारण तिने पण आपल्या आई वडिलांना सांगितलं असेल, अपने घर में बताया, बहन को बताया, बहन से फिर उसके बाहर उसकी भी बहनों की शादी हुई है, जैसा हमने देखा उसको बहनें थी, आणि आपण पाहिलं की तिला पण बहिणी होती, और इसीलिए हम देखते हैं कि वहीं पर बात फैलकर कहाँ गई, यूसुफ के कान तक गई, आणि तिच्या कुटुंबाकडून योसेफाकडे ही गोष्ट पसरली, और यूसुफ धर्मी होने के कारण योसेफ पण धर्मी असल्यामुळे उसकी बदनामी नहीं करना चाहता, आणि तो तिची बेअब्रू करण्याची इच्छा नव्हती त्याची, इसलिए उसने चुपके से त्याग देने का निर्णय लिया। त्यामुळे त्यांनी काय निर्णय घेतला की गुप्तपणे सोडण्याचा त्यांनी विचार केला। हाँ, लेकिन परमेश्वर के स्वर्गदूत ने
उसको जैसे स्वप्न में बताया रात्री देवाच्या दूताने त्याला स्वप्नामध्ये सांगितलं कि ये बच्चा किसी पुरुष से उसको नहीं हुआ है। आणि देवाने त्याला स्पष्टपणे सांगितलं आणि समजावलं की हा कोणत्या पुरुषांकडून हे मुलगा नाही. वो बाहर जाके उसने अपना मुंह काला नहीं किया है, ते बाहेर जाऊन त्याचा संबंध कोणाबरोबर नाही. वो पवित्र आत्मा से है। ते देवाच्या पवित्र आत्माकडून आहे. तू उसका नाम यीशु रखना। तू त्या मुलाचं नाव येशू ठेव. ये बच्चा साधारण नहीं है, आणि हा पोरगा साधारण नाही. ये अपने लोगों को पापों से उद्धार कराएगा। हे आपल्या जातीतल्या लोकांना पापामधून उद्धार देईल. हाँ, इसीलिए उसका नाम यीशु रखना। आणि त्यामुळे तू त्याचं नाव येशू ठेव. इस रीति से स्वप्न में उसको भविष्यवाणी और सब कुछ जैसे बताया गया था उसके अनुसार उसने भी अपने आप को समर्पित किया और उसने अपनी मरियम को छुआने मतलब जैसे पुरुष थे विवाह होने के बाद उनका विवाह हुआ, वो दोनों शादी के लिए तैयार हुआ, तो लग्न करण्यासाठी तो तयार झाला. दोनों ने शादी किया। दोघांनी पण लग्न केलं. शादी होने के बाद भी लग्न होण्याच्या नंतर पण 25 वचन 25 वचन तरी तिला 24 वचन पहिले पढ़ो। 24 तेव्हा झोपेतून उठल्यावर त्याने प्रभूच्या दूतांना आज्ञा दिल्याप्रमाणे केले आणि त्याने आपल्या पत्नीचा स्वीकार केला. हाँ, उसने परमेश्वर के स्वर्गदूत को बताया वैसे उसने क्या किया, अपनी जिससे मंगनी हुई थी उस मरियम से उसकी शादी हुई और वो अपने घर लेकर आया। अब घर में आने के बाद देखो अगले पढ़ते 25 वचन। तरी पण पुत्र होईपर्यंत हाँ, त्याने जब तिला तक जाणले यीशु का जन्म नहीं होता तब तक त्याने तिला जाणले नाही. वो उसके पास नहीं गया। संयमी व्यक्ति तो एक संयमी पुरुष होता. वो संयमी, शादी से पहले भी संयम, शादी के बाद भी संयम। लग्नाच्या अगोदर पण संयमित होता आणि लग्नाच्या नंतर पण. प्रियो वो धर्मी होने इससे बोलते हैं ना हर पुरुष धर्मी होना चाहिए। आणि म्हणून बोलतात की सर्व पुरुष धर्मी असला पाहिजे. बहुत अच्छा है, धर्मी का फल उन्हें आशीष मिलता है, उनके बच्चे आशीषित होते हैं। आणि धर्मीचं फल काय आहे की त्यांचे पोरं आशीर्वादित असतात. हाँ, जब उसको यीशु हुआ उसके बाद वो अपनी पत्नी के पास गया आणि येशू होण्याच्या नंतर तो आपल्या बायकोकडे गेला और उससे उनको बच्चे हुए आणि त्याच्यानंतर येशूच्या नंतर त्यांना मुलं झाली आणि टोटल 6 बच्चे, त्यांना 6 पोरं झाली 4 लड़के 2 लड़कियां आणि 4 पोरगा आणि 2 मुली. 13 अध्याय मत्ती का 13 मत्ती अध्याय 13 उसका 55-56। Matthew chapter 13 55-56। हा सुधारणाचा पुत्र ना. हाँ, अब वो जब लोगों के सामने प्रचार कर रहा था, अपने गांव में जब प्रचार करने के लिए यीशु आया उस समय वहाँ के लोग एकदम शॉक हो गए, उसको इतना सुसमाचार देते हुए मिरेकल करते हुए। इसलिए वो लोग आपस में कह रहे हैं कि ये कारपेंटरी का लड़का नहीं, मतलब जोसेफ क्या था, कारपेंटर था, सुतार था। आणि योसेफाचं काम काय होतं, सुधारीचं काम होतं. जोसेफ अपने बेटे को सुतार का काम सिखाया था। योसेफने आपल्या पोरा यीशूला त्यांनी सुधारायचं काम मैं शिकवलं. आपको बताना चाहती हूँ जब बच्चे अपने खुद के बच्चों को संभालना कोई बड़ी बात नहीं है। आणि माणसांना आपल्या स्वतःच्या पोरांना सांभाळायचं ते काही गोष्ट नाही, बड़ी बात नहीं है, ती मोठी गोष्ट नाही. सही बात है। लेकिन जब हम देखते हैं कि वो उसकी ओर से बच्चा नहीं था, लेकिन फिर भी उस यीशु को उसने अपने बच्चे के समान संभाला, अपने बच्चे के समान बड़ा किया, अपने बच्चे के समान उसको ख्याल किया, उसकी देखभाल की। अब हम देखते हैं जब वो 12 साल का था, वो बड़ा जेव्हा तो योसेफने काय केलं, जर कोणता माणूस असला असता तर ते काय करतात, ते लोक काळजी घेत नाही कारण तो आपला पोरगा नाही. पण योसेफाने काय केलं, त्याची काळजी घेतली, त्याला प्रेम केलं आणि त्याला वाढवलं. आणि जेव्हा आपण जेव्हा तो 12 वर्षाचा होता तेव्हा तो मंदिरात गेला. तेव्हा तुम्ही बघू शकता ते दोघं जण येशूला शोधत होते. आणि और उस तरह हम लोग क्या देखते हैं कि वो दोनों भी मिलकर यीशु को ढूंढ रहे थे. वो दोनों भी, ऐसा नहीं कि सिर्फ मरियम ढूंढ रही थी. आणि तिथे फक्त मरियम नाही शोधत होती, जोसेफ भी उसे ढूंढ रहा. योसेफ पण त्याला शोधत होता. 3 दिन कंटिन्यूअसली 3 दिन वो लोग ढूंढ रहे थे. लगातार 3 दिवस ते शोधत होते. वापस वो यीशु को जब पाया, जेव्हा ते दोघांनी येशूला पाहिले, भेटला येशू, तब दोनों के दिल में सांस
तेव्हा दोघांच्या मनात आणि हृदयात शांतता आली. मालूम हुआ तो इस रीति से हम देखते हैं जोसेफ एकदम बहुत प्यार कर रहा था, आणि योसेफ हा येशूला प्रेम करायचा इसीलिए वो पहिलोटा होने के कारण आणि येशू पहिलवटा असल्याच्या और जोसेफ धर्मी था, इसलिए उसे मालूम है यही लोगों का पापों से उद्धार करने वाला है। आणि योसेफला माहिती होतं की हाच पुत्र माझा लोकांना पापाकडून मुक्ती देणारे उद्धार करणारे. इसीलिए उसने उसी में परमेश्वर के भय में, परमेश्वर के वचन में, डील डाउन में उसको बढ़ाने के लिए एजुकेशन में आगे किया. आणि त्यामुळे योसेफने काय केलं, त्याला येशू परमेश्वराच्या शास्त्रात, परमेश्वराच्या कामात त्यांनी वाढवलं त्याला. मालूम है ये हम देखते उसने पक्षपात नहीं किया, आणि त्याने पक्षपात नाही केला. अपने सभी दूसरे बच्चों से भी बढ़कर उसने यीशु को प्यार किया. आणि तिथे आपण काय करतो की त्याने आपल्या मुलांच्या पेक्षा पण त्याने येशूला जास्त प्रेम केलं, यीशु को ज्यादा प्यार किया. येशूला जास्त प्रेम केलं. मैं जोसेफ के बारे में एक ही लाइन में आपको बताना चाहती हूँ एकच लाईन मध्ये आम्ही योसेफाबद्दल सांगण्यास इच्छितो कि देखो अपने बच्चों को सभी प्यार करते हैं, आपल्या पोरांना सगळे प्रेम करतात. लेकिन ये उसका नहीं था, फिर भी उसने प्यार किया. आणि हा पोरगा येशू हा पोरगा त्याचा नव्हता पण त्याने त्याला पण प्रेम केलं. दूसरा वैसे हमारा परमेश्वर, तसंच आपला देव पण, हमारा परमेश्वर का बेटा है यीशु मसीह. आणि आपला देवाचा पोरगा कोण आहे? येशू मसीह, येशू ख्रिस्त. लेकिन फिर भी यीशु से भी बढ़कर हमारे परमेश्वर ने, हमारे पिता ने हमसे प्यार किया. आणि येशू पेक्षा पण देवाने आपल्याला प्रेम केलं. हमारे लिए यीशु मसीह को क्रूस पर दिया आणि आपल्यासाठी येशूला क्रूसावर चढवलं. और उससे हमें दत्तक बचा बनकर ले लिया वापस और बताना है कि देख मैं यीशु से भी बढ़कर तुम्हें प्यार करता हूं. आणि त्याने आपल्या दत्तक करून आपल्याला खरीदून घेतलं. आणि तो आपल्याला काय सांगतो, मी माझ्या पोरापेक्षा तुम्हाला जास्त प्रेम करतो. इस रीति से हम जोसेफ से हमारे स्वर्गीय पिता का प्यार देख पाते हैं और केयरिंग देते हैं, जबकि हम उसी के बच्चे हैं. आणि आम्ही पण त्याचेच पोर आहे, लेकिन हम सब उससे दूर हुए. पण आम्ही सगळे त्याच्या प्रेमापासून लांब होतो. हम आज यही देख रहे कि यीशु से भी बढ़कर आज हमारा पिता परमेश्वर हमसे प्यार करता है. येशू पेक्षा पण आज आपला देव बाबा आपल्याला प्रेम करतो. सच है, करेक्ट है ना? ये हम यीशु से ये बात सीख सकते हैं. आणि योसेफाकडून आम्ही हे गोष्ट शिकू शकतो. यही परमेश्वर हमें बताना चाहता हेच देव बाबा आपल्याला शिकवतो. है. आगे हम पढ़ेंगे. याचा आईला मरिया म्हणतात ना. याकोब, अभी यीशु की माँ का नाम यहाँ बताया है, उसकी माँ का नाम, इसका पिता कारपेंट्री है और दूसरा बताया है उसकी माँ का नाम क्या है? मरियम नहीं, फिर याकोब, योसे, हाँ उसके बच्चों का नाम याकूब, योसेफ, शिमोन व यहूदा. ये 4 पुत्र उनको हुए. और हे याचे भाऊ नाही. इनके भाई नहीं क्या? इसके भाई नहीं है. याच्या बहिणी त्या सर्व आपणाबरोबर नाहीत का? हाँ इनकी बहनें, इसकी जो 2 बहनें हैं, ये हमारे बीच में नाम नहीं है, मतलब नाना क्या मतलब घर नहीं बसाई हुई है क्या? नान मुझे नहीं, नान मराठी है. तो वो अपने उसकी दोनों बहनें हमारे बीच में रह नहीं रही है क्या? यांची दोन्ही, येशूची दोन्ही पण बहिणी आपल्यामध्ये राहत नाही का? ये हम बातें यहाँ पर हम देखते हैं. तिथे आपण हे गोष्ट शिकतो. मरकुस अध्याय 6 और उसके 3 में भी हम पढ़ेंगे. जोसेफ और मरियम दोनों भी यहूदी गोत्र से है. यूसुफ आणि मरियम हे दोघेही कोणत्या? यहूदा गोत्रेतून आहे, दाविदाच्या कुटुंबातून, अब्राहमाच्या वंशातून आहे. अभी हम देखते हैं, अभी हम पढ़ेंगे मरकुस अध्याय 6 उसका 3. जो मरियाचा मुलगा आणि याकोब, योसेफ, यहूदा व शिमोन यांचा जो भाऊ तोच हा आहे ना, आणि याच्या बहिणी येथे आपल्या बरोबर आहेत ना, असे ते त्याच्याविषयी अडकले. हम यहाँ देखते कि वो लोगों ने क्या किया, वहाँ के लोग इस यीशु पर विश्वास रखने के लिए थोड़े से पीछे टाइप हो गए. तो प्रियो, हमारा परमेश्वर हमें बताता है कि यीशु के कारण क्या हो गया, आज जोसेफ और मरियम की फैमिली बनी. आणि येशूमुळे योसेफ आणि मरियमचा कुटुंब बनला. इसलिए जिस फैमिली में यीशु होता है आणि ज्या कुटुंबात येशू असतो वो नाव कभी डगमगाती नहीं. ती होळी कधी पण डगमगते नाही. यीशु उनके फैमिली में था,
येशू त्यांच्या कुटुंबात होतं. इसीलिए यासाठी यीशु मसीह ने क्या किया, उनके साथ उसके सभी बच्चों को, यूसुफ के सभी बच्चों को पढ़ाया लिखाया, उनके पैर पर खड़ा किया, उसके दोनों बेटियों का शादी कराया। ऐसा ही होता है, जब हमारी फैमिली में यीशु होता है तब हमारे घर के बच्चों का भी परमेश्वर उद्धार करता है, आगे ले जाता है। आणि इथे आपण काय बघतो की येशू होता त्यांच्या कुटुंबात, म्हणून येशू ज्या कुटुंबात असतो त्यामुळे त्याच्या भावाचं सगळ्यांचा वेळ सेटल केला त्यांनी, म्हणजे शिक्षण दिलं, त्यांचं लग्न करून दिलं आणि त्यांना पायावर उभं केलं आणि त्यांच्या बहिणीचं पण लग्न करून दिलं. तो हम यहीं पर थोड़ा रुकेंगे इथे आम्ही थांबणार, और आधा घंटे का हम ब्रेक लेंगे। आधा तासाचा ब्रेक घेणार. हम वापस 1 बजे यहाँ एकत्रित हो जाएंगे। मी 1 वाजता परत भेटणार. आपण डोळे बंद करून प्रार्थना करेंगे। पवित्र पवित्र करुणामय प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु हम आपके सामने आते हैं। जोसेफ फैमिली को हम धन्यवाद देते हैं, उस फैमिली के द्वारा प्रभु सचमुच ऐसे ही दोनों भी धर्मी होना चाहिए। प्रभु जोसेफ धर्मी था, इसलिए उसे पत्नी भी ऐसी ही मिली जो विश्वसनीय धर्मी है प्रभु। इसलिए हर पुरुष इस विषय पर रखकर कि कोई नहीं देखता लेकिन मुझे परमेश्वर देखता है, इसलिए ये सभी पुरुष परमेश्वर के सामने धर्मीपन से जिए, कभी आपको धोखा नहीं दे, ना अपनी पत्नी को ना अपने फैमिली को। ये मेरी विनती, मेरी प्रार्थना है। जैसे आपने इस फैमिली में यीशु होने के कारण ये फैमिली आगे तक बनाए रखा, वैसे ही आज चेन में बैठने वाले हर एक फैमिली को आप बनाए रखना। ये मेरी विनती, मेरी प्रार्थना है। आपका लहू लगाती हूँ, इन्हें आशीषित करते हो प्रभु यीशु के नाम से, आमीन। मार्क चैप्टर 3 वर्स 20-21। मरकुस अध्याय 3 उसका 20 और 21। तब वह घर आया और ऐसी भीड़ इकट्ठी हो गई कि वे रोटी न खा सके। जब उसके कुटुंबियों ने सुना तो वे उसे पकड़ने के लिए निकले, क्योंकि वे कहते थे उसका चित्त ठिकाने नहीं है। 3 का 20 और 21। यीशु अपने घर में आने के बाद हाँ लोगों की बड़ी भीड़ इकट्ठी हो गई। हाँ उसे रोटी खाने के लिए भी समय नहीं मिल रहा था। जैसे ये बात कि यीशु सुसमाचार बता रहा है, यीशु सेवा कर रहा है, यीशु चिन्ह चमत्कार कर रहे हैं, उनके कुटुंबियों को मालूम पड़ा। हाँ उसे अपने यहाँ लेके जाने के लिए आ रहे थे। हाँ उसका दिमाग अपनी जगह पे नहीं, इस वजह से कहा आओ प्रार्थना करें। पवित्र पवित्र करुणा में प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु हम आपके सामने आते हैं। हम आपको धन्यवाद देते हैं, वचन की सेवा को आपके हाथ में देते हैं। आपका वचन क्या ही सुंदर, क्या ही पवित्र, क्या ही शुद्ध है, इसलिए वचन हम ध्यान से सुनने के लिए और जो हम सुनते हुए पालन करने के लिए मदद करना यीशु के नाम से, आमीन। प्रेज़ द लॉर्ड, हालेलुया। 3 का मरकुस अध्याय 3 उसका 20 और 21। प्रिय प्रभु के वचन के अनुसार हम यहाँ देखते हैं आपण इथे पाहतो कि हमने योसेफ की फैमिली के बारे में देखा। आज आम्ही योसेफच्या कुटुंबाबद्दल आम्ही बघितलं। योसेफ धर्मी है, योसेफ धर्मी होता। हर पुरुष से आज परमेश्वर यही कहता है कि जैसे पुरुष, हर एक पुरुष धर्मी होना चाहिए। प्रत्येक पुरुषाने कसं असायला पाहिजे, धर्मी असायला पाहिजे। शादी से पहले अपना लाइफ पवित्र रखना चाहिए। लग्नाच्या अगोदर आपलं जीवन पवित्र ठेवायला शादी करने पाहिजे। के बाद भी अपना लाइफ पवित्र रखना चाहिए। लग्नाच्या नंतर पण आपला जीवन पवित्र ठेवायला पाहिजे। हाँ, उसकी जिंदगी में दी हुई परमेश्वर की ओर से पाई हुई जो पत्नी है उसे प्यार करना चाहिए। देवाने जी त्याला बायको दिली, त्यांनी तिला प्रेम करायला पाहिजे। उसके साथ फेथफुल रहना चाहिए, तिच्याबरोबर विश्वासयोग्य राहायला पाहिजे, उसका ख्याल करना चाहिए। तिचं काळजी घ्यायला पाहिजे। जोसेफ को जो मालूम पड़ा कि उसकी पत्नी को उसके गर्भ में जो ठहरा है वो परमेश्वर की ओर से है। जेव्हा योसेफाला समजलं की मरियमच्या पोटाचे बाळ ते देवाकडून आहे, उसने उसे ग्रहण किया, तिला ग्रहण केलं। उसका दिल, उसका हृदय, उसका जीवन एक अच्छा और एक अच्छा पुरुष बोल सकते हैं उसे। त्याला पण एक चांगला पुरुष, चांगला नवरा बोलू शकतो। हाँ, और उसने यीशु को बहुत अच्छी रीति से बड़ा किया। आणि योसेफ आणि येशूला खूप चांगल्या प्रतीने
वळण लावलं, हाँ, बड़ा भी किया। मोठा पण केलं. और जब वो उसका आयु खत्म हुआ जाने से पहले उसने अपने सारे घर की जिम्मेदारी यीशु के हाथ में दिया। आणि योसेफने काय केलं, आपल्या सगळ्या घरातली जी जबाबदारी त्याने येशूच्या हातात दिली. अपनी पत्नी के बारे में भी आपल्या बायकोचं पण उसने अपनी पत्नी की भी जवाबदारी जो जिम्मेदारी थी वो भी अपने यीशु के हाथ में दिया। त्यांनी काय केलं, आपल्या बायकोचं पण जे मरियम होती तिचं पण जबाबदारी येशूच्या हातात दिली. और इसीलिए यीशु फेथफुल रहा, इसलिए कलवरी क्रूस पर भी उसे अपनी माता के प्रति क्या हुआ, विश्वसनीय रहा। जो मतलब हम देखते हैं कि यीशु ने भी अपने प्रिय शिष्यों को कहा कि आज की तेरी माता है। इथे आपण येशूच्या हातात योसेफाने आपली बायको दिली म्हणून आणि येशूची आईला दिला म्हणून त्याने येशूने पण काय केलं, क्रूसावर तो वधस्तंभावर होता त्यावेळी त्याने आपला प्रिय शिष्याच्या हातात तिच्या आईला दिलं. हम यहाँ देखते हैं कि यीशु को भी फैमिली है, जोसेफ को भी फैमिली है। इथे आपण पाहतो की योसेफाला फॅमिली आहे, कुटुंब आहे. हाँ, और वो फैमिली यीशु पर इतना बिलीव नहीं कर पा रही है। आणि ती जी कुटुंब आहे, त्याची जी कुटुंब आहे येशूची, ती येशूवर विश्वास ठेवत नाही. वो इतना बिलीव नहीं कर पा रही है। ते येशूवर विश्वास ठेवत नाही. लेकिन फिर भी यीशु ने उनको मुझ पर भरोसा नहीं करते बोलकर उन्हें हेट नहीं किया, नफरत नहीं किया। आणि येशूने असं नाही केली की ते माझ्यावर विश्वास ठेवत नाही, त्यामुळे येशूने त्यांना नफरत किंवा धिक्कारलं नाही. जो हमने जल्दी की फैमिली के बारे में देखा कि उसमें हमने बताया था खास कि यीशु ने क्या किया, सबसे पहले अपने घर के एक एक व्यक्तियों के ऊपर परमेश्वर की ओर से मैं भेजा गया मुझे प्रकट कर कर उन्हें क्या किया, उनका विश्वास पाया। येशूने काय केलं, आपल्या कुटुंबाला पहिले त्यांनी काय केलं, कुटुंबाला आपल्या जवळ घेतला, जगदीच्या मुलांना आपल्या जवळ घेतला. तो परमेश्वर हमें ये सिखाता है कि हर फैमिली में पुरुष कैसा होना चाहिए, अपने घर के एक एक व्यक्तियों को अपने पास संभाल कर रखने वाला. आणि घरातल्या पुरुषला काय करायला पाहिजे, त्याने आपल्या घरातील सर्व लोकांना आपल्या जवळ ठेवायला पाहिजे. हम देखते हैं कि जैसे जोसेफ के मरने के बाद योसेफाच्या मरण्याच्या नंतर उसने अपनी माँ को और अपने भाइयों को इन सबको संभाला आणि त्याने आपल्या भावांना आणि बहिणीला आणि आईला सांभाळलं. अपनी माँ के सामने उसने ऐसा पहला चमत्कार किया जो बाइबल में लिखा है, सबसे पहला चमत्कार है. आणि आपल्या आईच्या समोर त्यांनी चमत्कार केला जे योहान शुभवर्तमानपत्रात लिहिलं आहे. यीशु का पहला चमत्कार वो भी उसकी माँ की आंखों के सामने. आणि येशूने जे आपले पहिलं चमत्कार जे केलं ते आपल्या आईच्या डोळ्यासमोर केलं. यूहन्ना जिन्हें आप 2 में पढ़ सकते हैं. आणि योहान शुभवर्तमानपत्रात अध्याय 2 मध्ये तुम्ही वाचू शकता. 1 से लेकर 5 तक. आणि त्याचं 1 ते 5 एक पासून 5 पर्यंत. जॉन चैप्टर 2 यूहन्ना अध्याय 1-2 और उसका 1 से 5 तक. नंतर तिसऱ्या दिवशी गलिलातील काना येथे एक लग्न होतं आणि येशूची आई येथे होती. येशूला व त्याच्या शिष्यांनाही लग्नाचे आमंत्रण होते. हम यहाँ देखते कि शादी में जोसेफ नहीं है लेकिन उसकी माँ जरूर है. इथे आपण पाहतो की येशू जेव्हा सेवा कार्याला उतरला तेव्हा युसुफ नाही, फक्त तिची आई आहे, त्याची आई आहे. उसकी माँ को हम यहाँ देख रहे हैं. त्याच्या आईला पाहतोय, मरियमला पाहतोय. इसका मतलब उसके पिताजी का मतलब जोसेफ का देहांत हो चुका था, यानी प्रभु के पास परमेश्वर के पास वो चला गया था. त्या काळात योसेफ देवाकडे गेला होता. और फिर हम देखते हैं कि यीशु की माँ को भी उस शादी में बुलाया है, लेकिन यीशु को और यीशु के शिष्यों को स्पेशल बुलाया है, अलग तरीके से बुलाया है. येशूच्या आईला मरियमला पण त्या लग्नात बोलवलं, पण आमंत्रण स्पेशल म्हणजे लग्नाचं आमंत्रण मुख्य कोणाला दिलंय, येशू व त्याच्या शिष्यांना. हाँ, इसीलिए प्रिय शादी में कभी भी है ना यीशु भी आना चाहिए, यीशु के शिष्य भी होने चाहिए. आणि लग्नात येशूचे लोक, येशू पण असायला पाहिजे, येशूचे लोक पण असायला पाहिजे जे येशूला मानतात ते लोक. अगर हम हमारी शादी हमारे घरों में शादी होती है, हमारे घर में आमच्या घरात जे लग्न होतं और उसमें अगर यीशु नहीं है, यानी यीशु नहीं है मतलब यीशु गवाह नहीं है, यीशु के नाम से नहीं होता है, तो शादी में परमेश्वर प्रसन्न नहीं रहता है. आणि जे लग्न येशूच्या नावात अथवा येशूच्या पद्धतीने होत नाही ते त्या लग्नात येशू देव अप्रसन्न असतो. दूसरी बात, परमेश्वर के विवाह करने के बाद हमारी शादी में यीशु के शिष्य यानी जो डिसाइपल है, यानी परमेश्वर ने जिन्हें चुना है,
जो सेवकाई उनको भी लाना है और अपने चर्च के लोग भी होना चाहिए. आणि येशू इथे आपण काय बघतो की येशू व त्याचे शिष्य, तर शिष्य कोणाला बोलायला येतात की जे येशूला मानतात आणि जे येशूचे सेवा कार्य करतात. तर येशू जे चर्चमध्ये सेवा कार्य करतात त्यांना व चर्चच्या लोकांना जे येशूच्या पाठी चालतात. हाँ, प्रियो परमेश्वर की इच्छा है कि शादी में मसीह लोग हो. आणि देवाची इच्छा ही असते की लग्नात विश्वासी लोक, येशूला मानणारी लोक असायला पाहिजे. तो ही वो परमेश्वर का ब्लेसिंग उस फैमिली में बना रहता है. तेव्हाच त्या लग्नात चर्च मधले जे लोक आहेत ते जे आशीर्वाद देतात तेव्हाच ते लग्न आशीर्वादित असतं. बहुत से लोग अपनी चुपके से शादी कर लेते हैं खूप लोक काय करतात, लपून लपून लग्न करतात और फिर मसीह लोगों को बुलाते नहीं है. आणि विश्वासी लोकांना बोलवत नाही. कभी कभी कोई लोग अपने घरों में या हॉल में छोटा सा शादी कर लेते हैं मसीह बदल से, लेकिन एक भी मसीह नहीं होते. आणि काही लोक काय करतात, आपला स्वतःचं लग्न एक हॉल म्हणजे हॉलमध्ये करतात आणि त्या मंडपात करतात आणि विश्वासी कोणाला पण एकाला पण बोलवत नाही. किंवा घरात करतात. त्या घर में करते हैं, घर में करते हैं या लेकिन मसीहों को नहीं बुलाते. पण विश्वासी लोकांना बोलवत नाही. ऐसा नहीं होना चाहिए. असं नाही व्हायला पाहिजे. ये क्यों खास काना गांव की शादी के बारे में यहाँ बताया. इथे का काना गावातील लग्नाबद्दल इथे सांगितलंय. क्यों बताया. का सांगितलंय. ताकि परमेश्वर हमें बाइबल के द्वारा सिखाना चाहता है. कारण देव आपल्याला बायबल पासून शिकू इच्छितो. हाँ, इसी कारण से हमें क्या करना रहता है. हमें जब वचन चालू जब हम शादी करना है हमारे घरों में, तो उस समय प्रभु का दास भी चाहिए, यीशु भी चाहिए, प्रभु का दास भी चाहिए और यीशु के लोग भी चाहिए. आणि जेव्हा लग्न करायचं असेल कोणाला पण विश्वासी लोकांना, तर येशू असायला पाहिजे, येशूचे दास व्हायला पाहिजे आणि येशूचे लोक पण व्हायला त्या लग्नात पाहिजे. ये प्रभु की इच्छा रहती है. ही देवाची इच्छा आहे. हालेलुया. आगे पढ़ते. पुढे पण वाचतो. मग द्राक्षरस संपला तेव्हा येशूची आई त्याला म्हणाली, त्याच्याजवळ द्राक्षरस नाही. येशू तिला म्हणाला, बाई, याच्याशी तुझा माझा काय संबंध. ये शादी हमारी एक है. उसका राक्षस खत्म हो गया है. त्याचा द्राक्षरस संपला आहे. हाँ, पण उसे तेरा और मेरा क्या रिश्ता. आणि त्याच्यापासून आपल्याला काय फायदा, संबंध काय आपला. हाँ, इसलिए उसमें तू ज्यादा इंटरेस्ट नहीं है. त्याच्यामध्ये तू जास्त बघू नको, ढवळढवळ करू नको. इससे हम देखते हैं कि मरियम का स्वभाव. तर इथे आपण काय बघतो, मरियमचा विचार आणि मरियमचा स्वभाव. कि वो कितनी अच्छी थी कि उसे ऐसा लग रहा था जैसे वो लड़की उसकी नहीं, वो घर की नहीं है, वो जिसका शादी हो रहा है वो उनका नहीं, मेरे घर में ही शादी हो रही है. वो लोग मेरे घर लोग हैं, मेरे गांव के लोग हैं, मेरे नगर के लोग, वो मेरे लोग हैं. उनकी बेइज्जती हुई, मेरी बेइज्जती हुई. आणि मरियम इथे काय का बोलते ती ईश्वरा की द्राक्षरस संपलं. ती विचार करते की ते जे लोक आहेत ते आपल्याच घरातले लोक आहे आणि आपलंच लग्न होतं, ते आपल्या घरातील लग्न आहे, म्हणून ती त्याच्यात ढवळाढवळ करते. उसके बारे में मतलब उसके बारे में बात करती है. यीशु को रिक्वेस्ट करती है. ती ईश्वरा विनंती करते कि तू इसके लिए क्या कर, इस द्राक्षरस खत्म हुआ है तो द्राक्षरस बना. ती विनंती करते की या लग्नामध्ये हे संपलंय, तू ते वाढून दे आणि ते करून दे. दूसरा पॉइंट हम यहाँ देखते हैं कि यीशु अपनी माता के आधीन रहा. आणि इथे आपण दुसरा गोष्ट ही पाहतो की येशू आपल्या आईच्या आधीन राहिला. इसलिए सारे जवानों को परमेश्वर आज हमसे यही कहता है कि जितने जनों को माँ है, अपने पिता है, उनके आधीन रहो. आणि प्रत्येक जवान तरुण लोकांनी काय केलं पाहिजे, करायला पाहिजे, ते आपल्या आई वडिलांचा आज्ञापालन करायला पाहिजे, आई वडिलांचा आधीन राहायला पाहिजे. हम देखते हैं यहाँ पर यीशु जब जवान था वो कैसे कहा, मैं परमेश्वर, मेरी माँ मुझे क्यों कमांड कर रही है. आणि ती येशू बोलू शकत होता की तू का मला सांगते, मैं तो स्वयं परमेश्वर हूँ. मी स्वतः परमेश्वर आहे. ऐसा बोलकर वो अहंकारी नहीं हुआ था. तो हे बोलून अहंकारी नाही झाला. मैं बड़ा हूँ, तू मुझे क्यों बता रही है. मी मोठा झालोय, तू मला का सांगते. मुझे मत सिखा, मला शिकू नको, मुझे मत समझा. मला समजू नको. लेकिन हम देखते हैं कि वो अपने माता के अधीन रहा. पण इथे आपण काय बघतोय की तो आपल्या आईच्या आधीन राहिला. परमेश्वर आपको यही सिखाता है. देव आपल्याला इथे हे शिकवतो. माता पिता है, आधीन रहो. आई वडील आहे, त्यांच्या आधीन राहा. परमेश्वर आपको ये बताना चाहता है. देव तुम्हाला हे बोलू इच्छितो. परंतु प्रियो,
हम देखते हैं कि उसने जो चमत्कार किया उसकी माँ वहाँ पर थी और माँ के सामने वो चमत्कार हुए। आणि इथे काय त्याने आपल्या आईच्या समोर इथे चमत्कार केले त्याने. हम पढ़ेंगे प्रेरितों के काम अध्याय 1 आपण वाचतो प्रेषितांचे कृती अध्याय 1 और उसका 14। आणि त्याचं 14. ये माँ जब मरियम जो है यीशु के क्रूसिफिकेशन के समय पर भी यीशु के पास थी। हे सर्वजण आणि त्यासही कित्येक स्त्रिया येशूची आई मरियम व त्याचे भाऊ एकचित्ताने प्रार्थना करत तत्पर असत. फिर से मैं बताती हूँ कि जब यीशु मसीह कलवरी क्रूस पर थे जेव्हा येशू ख्रिस्त वधस्तंभावर होता, उस समय यीशु वहाँ था, मरियम वहाँ थी। तेव्हा येशू जेव्हा वधस्तंभावर होता तेव्हा मरियम त्याची आई तिथे होती. और उसने अपने बेटे को मरते हुए देखा। आणि तिने आपल्या मुलाला मरताना पाहिलं. यूहन्ना अध्याय 19 में आप पढ़ सकते हैं। योहान शुभवर्तमान अध्याय 19 मध्ये तुम्ही वाचू शकता. उसमें यीशु ने अपनी माँ को यूहन्ना के हाथ में दे दिया। आणि तिथे तुम्ही वाचू शकता की येशूने आपल्या आईला योहान जो प्रिय शिष्य आहे त्याच्या हातात दिलं. यीशु जी उठने के बाद येशू जीवन झाल्याच्या नंतर और स्वर्ग जाने से पहले स्वर्गात जाण्याच्या अगोदर स्वर्ग जाने के बाद स्वर्गात जाण्याच्या नंतर मरियम ने यीशु को न छोड़ा परंतु उन विश्वासियों के समूह के साथ वो रहती। आणि ती काय करायची की आपला पोरं गेल्याच्या नंतर ती काय करत होती ती ते विश्वासी लोकांबरोबर येशूने ज्यांच्या हातात तिला दिले त्यांच्या बरोबर ती राहायची. 14वें वचन में जो अभी हमने पढ़ा 14व्या वचनात आपण जे वाचलं वहाँ पर लिखा है कि कई स्त्रियों और यीशु की माता मरियम, स्पष्ट रीति से लिखा है बहुत सारी जो स्त्रियाँ थी उन स्त्रियों के साथ साथ माता मरियम भी थी आणि त्या स्त्रियांबरोबर ती त्याची आई माता मरियम पण होती. उसके भाइयों के साथ एकचित होकर वो लोग क्या कर रहे थे, प्रार्थना कर रहे थे। आणि इथे आपण पाहतो की त्याचे भाऊ पण तिथे होते आणि ते सर्वजण एकचित्ताने प्रार्थना करत होते. देखते मरियम जैसे पहले भी प्रेयर करती थी, बाद में भी प्रेयर करने लगी और भी ज्यादा प्रार्थना करने लगी. आणि इथे मरियम पहिले पण प्रार्थना करायची, मध्ये पण आता पण प्रार्थना करायची आणि पुढे पण तिने प्रार्थना केलं. आज हमारा जो मुख्य उद्देश्य जोसेफ फैमिली से परमेश्वर आपको यही सिखाता है. आज आपला मुख्य उद्देश काय आहे की योसेफ कुटुंबाकडून देव आपल्याला हे शिकवू इच्छितो. पहिलं घर का पुरुष जोसेफ के जैसा बना, घरातला जो पुरुष आहे त्याने योसेफासारखं बनायला पाहिजे, काम करायला पाहिजे, अपने कुटुंब को संभालने वाला बना, आपल्या कुटुंबाला सांभाळलं अपने पाहिजे, कुटुंब की जरूरतों को पूरा करने वाला बना, आपल्या कुटुंबाची जरूरत आहे इच्छा पूर्ण करायला पाहिजे, करने वाला बनो, करणारा बना. परमेश्वर चाहता है कि अपने कुटुंब की जिम्मेदारी उठाने वाला बनो. आपल्या कुटुंबाची जबाबदारी इच्छा आहे चालवणारा बना. परमेश्वर चाहता है आप अपने फैमिली को चलाएं. देवाची इच्छा आहे की तुम्ही आपला कुटुंब चालवा, अपने कुटुंब से प्यार करें, आपल्या कुटुंबाशी प्रेम करा, अपनी पत्नी अपने घर में जो सदस्य हैं माता पिता भाई बहन उन सबसे प्यार करें. आणि आपल्या कुटुंबातले सर्व सदस्य बरोबर तुम्ही प्रेम करा, आई वडील भाऊ बहीण. सबसे ज्यादा परमेश्वर को प्यार करें. सर्वप्रथम पहिला देवाला प्रेम करा, धर्मी बनो. धर्मी बना. परमेश्वर चाहता है आप धर्मी बनो. देवाची ही इच्छा आहे की तुम्ही धर्मी बना. आप धर्मी बनोगे तो फिर आपको कभी इधर प्रार्थना में नींद नहीं आएगी. तुम्ही जर धर्मी बनला तर तुम्हाला झोप येणार नाही. जो इधर सोते हैं जे इथे झोपतात वो धर्मी नहीं बोल सकते. ते नीतिमान नाही. क्यों? का? जो धर्मी होता है परमेश्वर से प्रार्थना करता है वो कभी इधर नहीं सोएगा, उसके अंदर डर रहेगा मैं प्रभु के भवन में कैसा सोऊं. आणि जो नीतिमान असतो त्याला भीती असते की मी इथे कसं झोपू, उसको डर रहेगा. त्याला तो भीत असते. वो सोचेगा मैं कैसा, परमेश्वर का भवन ही है. तो काय बोलेल की देवाचं भवन आहे, आप रात को सो नहीं सो. तुम्ही रात्री झोपा का नका नहीं झोपू. सोए वो आपके पर्सनल प्रॉब्लम है, लेकिन जो धर्मी होता है उसके अंदर एक डर होता है कि प्रभु का भवन है मैं परमेश्वर के सामने कैसा सो. ही देवाची भवन आहे, देवाचं भवन आहे आणि इथे मग मी कसं झोपू. दूसरा पॉइंट, आप उद्धार पाए हो. तुम्ही दुसरा पॉइंट तुम्ही उद्धार पाहिले. हम सब उद्धार पाए हुए लोग हैं. आम्ही सर्व उद्धार पावलेले लोक आहे. लेकिन आपने उद्धार पाया है ये आप धर्मीपन को दर्शाते हो जब आप काम करते हो. जेव्हा तुम्ही काम करा तेव्हा तुम्ही बोलतात की मी उद्धार पाहिलेला व्यक्ती, प्राप्त केलेला व्यक्ती. तो आपने उद्धार प्राप्त किया है. तुम्ही जेव्हा उद्धार प्राप्त करतात तो आपको काम करना चाहिए. तर तुम्हाला काय करायला पाहिजे, काम करायला पाहिजे. तो सिर्फ धर्मी मतलब हम नहीं करा के उद्धार पाए.
आणि योसेफ धर्मी म्हणजे आम्ही उद्धार पाहिलेले लोक. मालूम हुआ? जुना करार धर्मी बोलता है, नया करार उद्धार पाए हुए लोग कहता है। जुना करार आपल्याला धर्मी बोलतो आणि नवीन करार उद्धार पाहिलेले लोक बोलतात. जो परमेश्वर के सामने भक्ति जीवन व्यतीत करते हैं, जे लोक देवासमोर भक्ती जीवन परमेश्वर पर विश्वास करते हैं, देवावर विश्वास ठेवतात, उसको प्यार करते हैं, त्याला प्रेम करतात, उसकी प्रार्थना करते हैं, त्याची प्रार्थना करतात, उसके लिए जीते हैं, त्याच्यासाठी जगतात, वो धर्मी है। ते धर्मी आहे. और जो नया करार बताता है यीशु मसीह में, जे नवीन करार येशू ख्रिस्तात आपल्याला सांगतं, यीशु मसीह पर विश्वास करकर, येशूवर विश्वास ठेवतो, यीशु के पीछे चलकर, येशूच्या पाठी चालतात, प्रार्थना करते हैं, विश्वासी जीवन जीते हैं, विश्वासी जीवन जैसा जगतात, बोला है वैसा करते हैं, जसं बोलले तसंच करतात. वो लोग उद्धार पाए। ते लोकच उद्धार पाहिलेले लोक, भेट प्राप्त केलेले लोक आहेत. मालूम हुआ? धर्मी वचन के अनुसार चलने वाला, वैसे ही उद्धार पाया हुआ जो विश्वास रखा है उसके अनुसार करने वाला। धर्मी जो आहे वचन के अनुसार चलने वाला, वचनानुसार चालणारा, उद्धार पाए हुए, उद्धार प्राप्त केलेला, विश्वास के अनुसार चलने वाला, विश्वासानुसार चालणारा समानता है। समानता आहे. इसलिए पुरुष लोग ज्यादा प्रभु को प्यार करते हैं। यासाठी पुरुषांनी जास्त आप देवाला घर प्रेम में करा. प्रेयर करो, तुम्ही घरात प्रार्थना आपका करा. प्रार्थना ज्यादा आपको धर्मी बनाएगा। तुमची प्रार्थना तुम्हाला जास्त धर्मी आप करेल. अपने घर में बाइबल लेकर, मैं आपको बताती हूँ, आप कहीं एक जगह पर साइलेंट में जगह पर बाइबल लेकर थोड़ा टाइम प्रभु के साथ बिताओ। तुम्ही घरात एक कोपऱ्यात जाऊन बायबल घेऊन देवाबरोबर वेळ घाला, प्रभु के साथ बात करो, प्रभू बरोबर बोला. प्रभु को बोलो, प्रभु आप मुझे चुना, मुझे कोई योग्यता है क्या? देवाला बोला की माझ्यात काही लायकी आहे का, मैं बहुत बुरा हूँ, मी खूप वाईट आहे, लेकिन मुझे तूने चुना। पण मला तुम्ही निवडलं. मेरे पापों के कारण मेरे जीवन में मेरी पत्नी से, मेरे बच्चों से दुख नहीं आने लगा। माझ्या पापांच्या कारणात माझ्या कुटुंबाला, पोरांना आणि माझ्या बायकोला दोष येऊ नको. उनकी तरफ से मुझे तकलीफ होने लगी। त्यांच्याकडून मला त्रास होऊ दे नको. पुरुष जो बुरा करते हैं, पुरुष जो बुरा करता है उसके अनुसार उसकी पत्नी से उनसे मिलेगा। जसं पुरुष वाईट करतो तसंच परतफेड बाईकडून भेटतो त्याला. इसलिए परमेश्वर आज आपसे ये चाहता है, आप प्रेयर करो, तुम्ही प्रार्थना करा, आप प्रार्थना करो, प्रभु को प्यार करो, तुम्ही प्रार्थना करा आणि प्रभू, आप अपने घर के चरवाहा बनो, तुम्ही घरचे मेंढपाळ आहे, आप अपने बच्चों को सिखाओ, तुम्ही आपल्या पोरांना समजावा, अपने बच्चों शिकवा, को आज्ञा मानने को सिखाओ। आपल्या पोरांना आज्ञा मानणारा शिकवा. आपका कर्तव्य है, आपके बच्चे आपका सुनेंगे। तुमचं कर्तव्य, तुमची गोष्ट ते पालन करतील. आपको अधिकार है आपके बच्चों को बोलने के लिए, ऐसा नहीं कर, ऐसा बैठ। आप जब बोलोगे तो वो सुनेंगे। आणि तुमच्या हातात आहे की हे करू नको, असं करू नको, ते तुमच्या हातात आहे आणि तुमचे ते ऐकतील. हाँ, क्योंकि बच्चे आपके हैं। कारण पोरं तुमचे आहेत. 9 महीना पेट में औरत रखती है, 9 महिन्यात बाई पोटात ठेवतं. डिलीवरी बड़ी दर्द से देती है, खूप प्रसूती ती वेदनाने देते, बच्चे को जन्म देती है, पोरांना जन्म देते, दूध पिलाकर बड़ा करती है, दूध पाजून मोठं करते. लेकिन नाम पिता का लगाया है। पण नाव कोणाचं लावण्यात येतो, बच्चा वडिलांचं. किसका बोला जाता है? पोरगा कोणाचं बोललं तर पुरुष का बोला जाता है। वडिलांचं आहे बोललं. इसीलिए आपके बच्चे, आप उनको सिखाना है, आपकी ड्यूटी है, तुम्ही त्यांना शिकवायला पाहिजे, तुमची कर्तव्य आहे. ये आपका कर्तव्य है, आप अपने बच्चों को सिखाएं। हे तुमचं कर्तव्य आहे की तुम्ही तुमच्या पोरांना शिकवा. ये परमेश्वर चाहता है। ही परमेश्वर देवाची इच्छा आहे. इसलिए जितना आप अपने बच्चों को सिखाओगे उतने बच्चे सीखेंगे। आणि जेवढं तुम्ही तुमच्या पोरांना शिकवतील तेवढं तुमचे पोरं तुमच्याकडून आपको शिकतील. काम धंधा नहीं करना है, तुम्ही बोलतील का मी काम करू नको, अपने धंधे पे जाना नहीं क्या, मी कामावर धंद्यावर जाओ। काम करतो. लेकिन बाइबल बताता है आप जब भी घर में लेते हो तब आप अपने बच्चों को सिखाओ। आणि बायबल काय म्हणतात की तुम्ही ज्यावेळी तुम्ही घरी असतात त्यावेळी तुम्ही आपल्या पोरांना शिकवा, रात को सिखाओ, रात्री शिकवा, सुबह बताओ, सकाळी सांगा. जब आप अपने बच्चों को घुमाने लेके जाते हो तब बताओ, जेव्हा तुम्ही आपल्या पोरांना फिरवायला नेतात तेव्हा बोला, लेकिन सिखाओ। शिकवा. आपके पुरुष से आपकी फैमिली बनेगी, तुमच्याकडून तुमची फॅमिली बनेल. आप अच्छे, आपके बच्चे और आपकी फैमिली अच्छी। तुम्ही चांगले तर तुमची कुटुंब आप वाईट. धर्मी, आपके बच्चे, आपकी फैमिली धर्मी। तुम्ही धर्मी तर तुमचे कुटुंब धर्मी आहे. इसलिए आपको पुरुषों को बनना जरूरी है। त्यासाठी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला बनायला पाहिजे. आप परमेश्वर को ज्यादा प्यार करें। आणि तुम्ही देवाला जास्त प्रेम अगर करा. आप प्रभु को प्यार करोगे तो आपके घर के लोग भी प्रभु को प्यार करेंगे। तुम्ही जर देवाला प्रेम करते तर तुमच्या घरातले लोक पण देवाला प्रेम करते. परमेश्वर चाहता है आप क्या करें, प्रभु को बहुत प्यार करें। विश्व को, पाणी टाकून या डोळ्यात, बाहेर जावा, पाणी टाकून या।
कुछ भी हुआ नहीं गाया, बाहर जाने का नहीं देगा ये शिक्षण। दुसरं हे शिक्षण ऐकू देणार नाही नहीं चाहेगा कि आप ये सुने और वैसे करें। आणि त्याची इच्छा नाही की तुम्ही ऐकून तसं पुरुष करावं. हमेशा दारू में नवरा किंवा पुरुष नेहमी दारूमध्ये और व्यभिचार में, व्यभिचारात ऐसे में कंगाल में, कमजोर घर में इनके कारण प्रॉब्लम्स है, ऐसे में रहे ये शैतान की इच्छा है। आणि शेतांची इच्छा हीच आहे की पुरुषाने दारू प्यायला पाहिजे, व्यभिचारात आणि नेहमी गरिबीत राहावे. पति को पत्नी को मारने वाला, बायकोला मारणारा, घर में पैसा न देने वाला, घरात पैसे देणारा नाही, बच्चों को ध्यान न देने वाला, पोरांना काय लक्ष देणारा नाही, ऐसा पुरुष को, असा पुरुष तो. ऐसा ये शैतान की इच्छा है। हे शेताना दृष्टाची इच्छा इसलिए आहे. जब औरत होती है किंवा बाई रडते और बच्चे तकलीफ में है, आणि पोरं त्रासात आहे, जो उनको हक मिलना चाहिए जे हक्क त्यांना भेटायला वो पाहिजे नहीं मिल रहा है, ते भेटत नाही. तो वो शैतान को बड़ा अच्छा लगता है। आहा, यही तो मैं चाहता था, ये कुटुंब हमेशा ऐसा ही दुखी कष्टी ऐसे ही रहे। तेव्हाच शेतान बोलतो मला माझी हीच इच्छा होती की हे लोक दुःख क्लेशात आणि संकटात असायला मैं एक पाहिजे. औरत को जानती हूँ, मैं एक औरत को जानती हूँ, एक बाईंना मी ओळखतो. ओळखतो नहीं, ओळखते, मैं एक औरत को जानती हूँ, मैं एक स्त्री को पहचानती हूँ, मैं एक औरत जिंदा है। ती आता पण पर्यंत जिवंत आहे. तो मैं आपको बताती हूँ, उसे ये बात मालूम थी तिला एक गोष्ट माहिती होतं कि पुरुष के द्वारा स्त्री जब रोती है, तकलीफ मिलती है, तो शैतान बड़ा खुश होता है। आणि तिला माहिती होतं की पुरुषाच्या नवऱ्याच्या द्वारे जेव्हा काय होतं तर ते बाहेर रडते तर हाँ, शैतान बड़ा खुश होता है। तेव्हा शैतान आनंदित असतो आणि खुश होतो. इसलिए वो क्या करती थी, जब उसका पति दारू पीता था जेव्हा तिचा नवरा दारू प्यायचा तो बहुत हंसती ती खूप हसायची थी और शैतान को बोलती थी, हाय मैं क्यों रो, आणि ती बोलायची की मी का रडू, तू चाहता है मैं रो ना, तू जातो की मी रडावं ना, मैं रोऊंगी नहीं। मी रडणारच नाही. तो उसके हंसने से दुष्ट है ना शैतान, वो उसके पति को चिढ़ दिलाता था। आणि तिच्या हसण्यामुळे तिचा नवरा चिडायचा हाँ, वो मारने जाता था, क्यों हंस रही है हिजड़े के समान, हाँ ऐसा करके गंदा गंदा भी बोलता था वो। आणि तो घाण म्हणून तिला मारायला जायचा. लेकिन फिर भी ये हंस के रोती जाएगी, मारता है तो दर्द आएगा, ऐसा तो रोए चिल्लाएंगे, लेकिन वो हंसती थी आणि ती हसायची और बोली थी धन्यवाद यीशु, आणि ती धन्यवाद द्यायची धन्यवाद यीशु, धन्यवाद द्यायची हम धन्यवाद देते थे। आणि ती धन्यवाद द्यायची. पति लेट आया, नवरा उशीर आला टेंशन नहीं कर, बोले तू बोले मालूम है मैं चिंता करेगी तो तू बड़ा आनंदित होएगा, आणि ती बोलायची की मी चिंता करेल तर तू आनंदित होईल. मुझे तुझे ना हंसाना ही नहीं है, मला तुला हसवायचं नाही, मुझे मेरे प्रभु को खुश करना है। मला माझ्या देवाला खुश करायचंय. धन्यवाद, मेरा पति लेट है तो लेट, तू उसको देख रहा है, वो जिंदा आएगा। आणि लेट आला तर लेट आला म्हणून पण मी धन्यवाद देते देवाला. रात हो गई वो सो जाती है, आणि रात्र झाल्या वेळ झाली तर ती वो झोपायची रात भर जागे, आणि ती रात्रभर जागावं ऐसे तो उसकी इच्छा है। अशी दृष्टाची इच्छा उसको होती. मालूम था, इसलिए वो बोली काय गं? जब भी आएगा तब दरवाजा ठोकेगा, मैं खोल दूंगी। आणि जेव्हा येणार तेव्हा दरवाजा ठोकणार मी उघडेल. बाइबल लेके सो जाती थी, बच्चों को बाजू में लेके सो जाते थे। आणि बायबल आज भी घेऊन वो जिंदा है, आणि आजपर्यंत ती जिवंत आहे. बहुत हंसती थी वो। ती लय असायची. लेट आया, पति इधर आया तो वो हंस के बोलती थी, आओ ना आओ ना, हंस के बुलाती थी। असं ती बोलवायची. एक दिन इस बात से सचमुच परिस्थिति ऐसी हो गई, सब कुछ चेंज हो गया। आणि सगळं काही चेंज झालं. पति की दारू छूटी, नवऱ्याचं दारू मारना पिणं छूट गया, मारणं सुटलं. शैतान की जितनी इच्छा थी वो रोए, वो कभी नहीं रोई, वो बोली थी मैं हंसूंगी इस परिस्थिति में, क्योंकि मुझे शैतान को खुश नहीं करना है, मेरे प्रभु को खुश करना है। आणि ते अशी बोलून ती देवाला खुश करायची इच्छा होती तिची. इसलिए उसको शैतान को दुखाना था। तिला शैतानाला दुःख पोचवायचं होतं. देखिए एक दो दिन की बात नहीं थी, वो साल लगे उसको। हे गोष्टीला काही वर्ष लागली. ऐसा एक दो दिन का नहीं, एक दिन में मारा, फिर दूसरे दिन पति चेंज हो गया, हंस के, थोड़ा साल लगा उसको। आणि काही वर्ष लागली तिला. ये ना मालूम है आपको, परमेश्वर है ना, आज हमसे यही कहता है फैमिली से, फैमिली के एजुकेशन से, कि शैतान की इच्छा क्या रहती है मालूम, फैमिली में गड़बड़ी करके, पुरुष से गड़बड़ी कर कर, क्यों? क्योंकि फैमिली किसी है पुरुष की, इसलिए पुरुष अपनी फैमिली में सही नहीं है तो उसकी बीवी उसके बच्चे दुखी रहेंगे, ये गड़बड़ी कर कर वो आनंद लेना, एंजॉय करना, लो खुश। आणि घरात ते भांडण आणून तो हसायचा, शैतानला हसायला पाहिजे म्हणून तो भांडण आणि घरात फूट आणतो.
उसको बड़ा खुश हो जाता है। तो तेव्हा लय आनंदित होतो. शैतान का मुख्य उद्देश्य फैमिली में गड़बड़ी करना, आणि शैतानाचा मुख्य उद्देश काय की कुटुंबात गडबडी यायला पाहिजे. इसलिए ना हर स्त्री, हर बच्चे, हर पुरुष, सबसे पहले तो पुरुष आप ये सोचना है मेरे कारण मेरी फैमिली बनी है, इसलिए मेरी ये जिम्मेदारी है मैं मेरी फैमिली को संभालूं. आणि पुरुषाने नेहमी हे लक्षात ठेवायला पाहिजे की माझ्याकडून हे कुटुंब बनण्यात आलंय, तर मला काळजी घ्यायची. हाँ, तो मेरे लिए मेरी वाइफ बनाई गई, माझ्यासाठी माझी बायको बनवण्यात आली आहे. इसीलिए मेरी बीवी मुझसे खुश रहेगी. आणि माझी बायको माझ्यापासून खुश राहिली पाहिजे. अगर मेरी बीवी खुश, माझी बायको खुश मेरी हड्डी खुश. तर माझी हाडं खुश. मेरी बीवी खुश, माझी बायको खुश, यानी मेरा मांस तरोताजा, यानी खुश. माझं मांस ठणठणीत हाँ, मजबूत रहेगा, मजबूत राहील, बीमार नहीं रहेगा. आजारी नाही राहणार. सच है, क्योंकि बाइबल में ऐसा लिखा ना, तू मेरे हड्डी तू मेरे मांस की, मांस से नस से निकली, इसलिए तू नारी है. आणि आदम कसं बोलतो की तू माझ्या हाडातली हाड आणि मांसातली मांस आणि तू माझ्यातून निघाली म्हणून तू स्त्री बोलण्यात येईल. इसलिए विश्वासी पुरुष बना. यासाठी तुम्ही विश्वासी पुरुष बना. ठीक है, आप लोग पहले अविश्वासी में से, अन्य जाति में से आए, तुम्ही पहिले अविश्वासी मधून अन्य जातीतून आलात, लेकिन अब आप कौन हो? तर आता तुम्ही कोण आहे? हाँ? विश्वासी. आप विश्वासी, आप विश्वासी, आप विश्वासी, जगदीश विश्वासी. अभी तुम लोग क्या है? विश्वासी हो. आता आपण विश्वासी आहे. तो इसलिए आप कैसे होने चाहिए? तर आम्ही कसे असायला आप पाहिजे? पुरुष लोग प्रभु पत्नी को प्यार करने वाले, बायकोला प्रेम करणारे, घर संभालने वाले, घर सांभाळणार. उसके लिए कष्ट. अभी जैसे हम जोसेफ के बारे में देखा, जोसेफ रात दिन काम करता था. कारपेंटरी का काम आसान नहीं है. जोसेफ रात्रंदिवस काम करायचं, कारण तो सुतारचं काम अवघड आहे, आसान नहीं. आसान नाही. लेकिन ये काय करायचं, फक्त लकड़ी से काटने का लेना है, फिर आलू ठोकना लेना है. लेकिन जब बनाने को लेते, करने के लिए लेते, हर काम हार्ड है. प्रत्येक काम जे करायला देतात ते कठीण आहे. तो विकास जो काम करता है वो उसके लिए हार्ड है. हम सोचने वाले हमको क्या लगेगा क्या हार्ड काम है, तो उसकी जगह में हार्ड है. विकास जे काम करतात सूरज त्यांच्यासाठी हार्ड आहे, पण आपल्यासाठी नाही. सूरज भी जो काम करता है, रोज का कॉन्ट्रैक्ट लेता है, बिल्डिंग का कॉन्ट्रैक्ट लेता है, वो हार्ड काम है, कभी दूर खाना पड़ता है. सूरज भाऊ पण जे काम करतात ते कठीण आहे. वैसे ही विश्वास भाई भी, विश्वास भाऊ पण, स्वप्निल भी स्वप्नील पण, है ना. तो ये हार्ड काम कर रहे हैं. ते कठीण काम करतात आहे. तो कठिन काम करने के बाद वो जो धन है वो आप कष्ट करने के बाद आपको हाथ में मिला है, इसीलिए इसे परायों के हाथ में मत जाने दो. आणि जे कष्ट करतात तुम्ही ते धन जे येतात तुमच्या हातात ते कोणा दुसऱ्यांना परायांच्या लोकांच्या हातात जाऊ देऊ नका. वो आपके फैमिली के लिए इस्तेमाल होना चाहिए. ते तुमच्या कुटुंबासाठी वापरल्या पाहिजे. बाइबल में लिखा है तू जो कष्ट करता है वो तेरी पत्नी तेरे बच्चों के लिए हो. बायबलमध्ये काय लिहिलंय, तुम्ही जे कष्ट करता ते तुमच्यासाठी व तुमच्या कुटुंबासाठी वापरण्यात यायला पाहिजे. पराये क्यों आपके उसमें भाग ले. बाहेरचे लोक तुमच्या याच्यात का वाटा, त्यांचा काय वाटा आहे? तो आपकी स्त्री को नहीं, पत्नी आपकी जो लाइफ पार्टनर उसी है. कोई दूसरी स्त्री को आप ये पैसा खर्चा क्यों करना, इतना मेहनत खर्चा करके आपकी पत्नी और आपके बच्चों की. तुमचं जे धन आहे तुमच्या बायकोसाठी, स्वतःच्या बायकोसाठी आणि स्वतःच्या मुलांसाठी आहे. और वहाँ से इसलिए प्रियो फैमिली लाइफ में मेन पुरुष होता है. अगर वो अच्छा तो घर अच्छा. जर पुरुष चांगला तर घर पण चांगला. और स्त्री, आपको परमेश्वर यही सिखाता है जो आज भी जीता वो स्त्री से सदा आनंदित रहो. आणि सर्वदा आनंदित राहा. प्रभु को धन्यवाद दो. देवाला धन्यवाद द्या. शैतान को बिल्कुल हंसाओ मत. दुसऱ्याला नेहमी कधी पण हसू देऊ नका. हाँ, प्रभु को हंसाओ. देवाला हसवा, शैतानला कधी हसू देऊ नका. आप जब रोते हो जेव्हा तुम्ही रडतात प्रभु भी रोता है. देव पण रडतो. जब आप रोते हो जेव्हा तुम्ही रडता आपके बाजू में यीशु भी रोता रहता है. आणि तुमच्या बाजूला पण येशू पण रडतो. जब आप कष्ट करते हो इतने धूप में खड़े होकर, जेव्हा तुम्ही कष्ट करता देवाला उन्हात उभं राहून, वो प्रभु आपके साथ वो भी कष्ट करता रहता है. तो पण तुमच्या बरोबर कष्ट करत जातो. मालूम है. माहिती का? जब आप रोते हो आपके बाजू में यीशु भी रोता रहता है, मेरी बेटी मत रो करता है, वो भी रोता रहता है. आणि जेव्हा तुम्ही रडता तर देव बोलतो माझा पोरगा माझी पोरगी रडू नको, मी आहे. और शैतान हंसता है. आणि शैतान तेव्हा हसतो. फैमिली लाइफ में जब गड़बड़ी होती है तो शैतान को बड़ा खुश होता है. जेव्हा कुटुंबात गडबडी असतात तेव्हा शैतानला चांगलं वाटतं. इसीलिए जोसेफ की फैमिली के अनुसार परमेश्वर के लिए समर्पित होने वाली
परमेश्वर की सेवा के लिए उन लोग ने अपने आप को दिए हुए ऐसी फैमिली को बनी। आणि योसेफाची फॅमिली कुटुंब कशी बनली ते देवाला आपल्याला स्वतःला अर्पित करणारी फॅमिली बनली. परमेश्वर की योजना को हाँ बोलने वाली फैमिली बनी। देवाच्या योजनेला हा बोलणारी फॅमिली बनली. परमेश्वर की सेवा के लिए जैसे बात में हम जो देखते हैं, यीशु के जो भाई है याकूब और यहूदा और योसेस और शिमोन, ये सब बाद में सेवा के लिए आगे बढ़े. आणि नंतर काय झालं, हे सर्व जे त्याचे भाऊ आहे शिमोन, योसेस, यहूदा आणि जे भाऊ आहे 4 भाऊ आहे ते सगळ्यांनी काय केलं, येशूसाठी आपलं जीवन दिलं. नंतर परमेश्वर की सेवा में लगे रहे. देवाच्या सेवामध्ये लागलेले आज राहिले. परमेश्वर हमसे यही कहता है कि परमेश्वर जब कोई योजना हमारे द्वारा पूरा करना चाहता है हमारी फैमिली के द्वारा, तो हम कहने वाले हुए हाँ प्रभु मैं तैयार हूँ. जैसे मरियम ने कहा हाँ प्रभु मैं तो तेरी दासी हूँ, मैं तैयार हूँ. जेव्हा तुमच्या जीवनात देव काही योजना पूर्ण करणे इच्छितो तेव्हा तुम्ही तयार असायला पाहिजे. जब परमेश्वर ने यूसुफ को कहा कि ये योजना है, तो यूसुफ भी इस बात के लिए तैयार हुआ. जेव्हा योसेफाला देवाने बोललं की ही योजना आहे माझी, तर योसेफ काय बोलला, मी तयार आहे या तो योजनेसाठी. आपको भी परमेश्वर की योजना के लिए हाँ बोलना. तुम्ही पण पुढाकार घेतला पाहिजे देवाच्या योजनेसाठी. आज परमेश्वर जी चाहता है कि आप भी परमेश्वर की योजना क्या है, आप सब लोग मिलकर परमेश्वर की इस पृथ्वी पर सेवा करें, परमेश्वर का धर्मी बनकर कुटुंब बनकर जिए और स्वर्ग में पहुंचे. आणि तुम्ही प्रभूचे कुटुंब बोलून स्वर्गात पोहोचायला पाहिजे. यही परमेश्वर का मतलब है. हेच परमेश्वराची इच्छा आहे. हाँ, तो आज हम लोग चैन में प्रेयर करेंगे. आज आम्ही चेनमध्ये प्रार्थना करणार आहे. आज वो लोग बैठेंगे. सियोन प्रेयर ट्रस्ट, इस संस्था को आप अपनी प्रार्थनाओं के द्वारा और आर्थिक बातों के द्वारा भी मदद कर सकते हैं. इसका अकाउंट नंबर है 547620004814. कैनरा बैंक वांगनी ब्रांच. IFC कोड है कैपिटल CNRB 001546. धन्यवाद.